परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची. चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित माझे वडील, ज्यांच्यामुळे इतरांसाठी काहीतरी करत राहावं ही ऊर्जा नेहमीच मिळत राहिली. उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात करत असताना ज्यांना सगळ्यात पहिला फोन म्हणजे जेव्हा संकल्पना आली मनात, त्यावेळेस सगळ्यात पहिला फोन ज्यांना केला आणि ज्यांच्यामुळे एक ऑनलाईन चालू झालेला प्लॅटफॉर्म आज फिजिकली उभा राहतोय, ते हसन तडवी सर. मित्र, परिवार, नातेवाईक या सगळ्यांनी ज्यावेळेस विश्वास ठेवणं बंद केलं होतं, त्यावेळेस देखील बरोबरीने उभा राहणारा माझा भाऊ महेश भाईजे. आणि जिचे आभार मानणं नेहमीच राहून जातं, जिनी सगळं संपलेलं असताना सगळं संपलं असं वाटत होतं त्यावेळेस देखील तू व्यवसायच कर हे कायम सांगत राहिली, ती माझी अर्धांगिनी सौ आकांक्षा. आणि इथे आत्ता उपस्थित नाही आहे पण घरी मुलांबरोबर आहे, ती म्हणजे माझी आई. आणि उपस्थित सर्व उद्यमी महाराष्ट्राचे माझे सहकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत ते, आणि मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित राहणारे माझे उद्यमी महाराष्ट्रातले सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो. आजचा हा मेळावा कशासाठी, कोणासाठी, काय त्याचं कारण आहे, तर मुळात उद्यमी महाराष्ट्र जो एक ऑनलाईन चालू झालेला प्लॅटफॉर्म, एक सहज आपण काहीतरी मराठी माणसासाठी करावं, काय करता येईल, तर एक ऑनलाईन ट्रेनिंग चालू करू ज्याच्यात आपण माहीर आहोत, ज्याच्यात आपण चांगलं काम करतोय. जसं हसन सरांनी सांगितलं 27 तारखेला मी त्यांना फोन केला, पण 27 तारखेपूर्वी मी आकांक्षाबरोबर जेव्हा बोलत होतो की साधारणपणे 22 तारखेची वगैरे वेळ असेल की आता कोविड चाललं आहे, सगळंच थांबत चाललं आहे, तर काय करू शकतो मी, कारण ती चलबिचल फार होती मनात. तर ती बोलली तू जे करतोयस ते ट्रेनिंग का नाही चालू करत, तुला जे येतं ते लोकांना शिकवण्यासाठी का नाही प्रयत्न करत. आणि त्याच काळात वडिलांचा मला एकदा फोन झाला. वडील मला म्हणाले, अरे की मला हे सगळं, कारण त्यांनी गिरणी कामगारांचा संप, त्या संपानंतर होणारे सगळे प्रकार खूप जवळून बघितलेले आहेत. आणि ते बोलले की मला भीती वाटते. म्हटलं कसली भीती वाटते, तर अरे मी बघितलं आहे की जेव्हा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकांचे जॉब्स बंद गेले, लोकांचे बिझनेसेस बंद झाले, त्यावेळेस लोक गुन्हेगारीकडे वळले. आणि या दोघांच्या मनातनं विचार आलेला होता तो एकच होता कुठे ना कुठेतरी, की आपण काहीतरी लोकांसाठी करणं गरजेचं, की लोक वेगळ्या मार्गाला जाऊ नये. आणि म्हणून उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात झाली. बाकी हसन सरांनी इतरांनी सांगितलं की उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, परंतु उद्यमी महाराष्ट्राने आजपर्यंत काय मिळवलं, तर तुम्ही इथे उपलब्ध असणारे, इथे उपस्थित असणारे सगळे आहातच, पण ऑनलाईन देखील काही लोक बघत असतील, आत्ता लाईव्ह चालू नसेल तर नंतर बघतील. त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या 7-7.5 हजार उद्यमींना हे उद्यमी मी मिळवले. आणि एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो जी
वास्तविकरित्या सांगायला नाही पाहिजे, त्यामुळे त्या व्यक्तीचं नाव नाही घेत. ते कधी व्यक्ती कदाचित आपल्यामध्ये देखील आत्ता असेल. मी पुण्याला होतो. पुण्याला आपला जिल्ह्याची मीटिंग चालू होती आणि तिथे एक व्यक्ती मला बोला, सर मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचं आहे. मी बाजूला गेलो. म्हटलं काय झालं? तिला सर मी आणि माझी बायको, असं त्या व्यक्तीने मला सांगितलं की माझी बायको प्रेग्नंट आहे. माझा जॉब गेला एका चांगल्या MNC मध्ये. त्याला माझ्यामध्ये 1.5-2 लाख रुपये पगार असेल त्या व्यक्तीला. बायकोनी प्रेग्नन्सीमुळे जॉब सोडला. किंवा आपला नवऱ्याचा जॉब आहे त्याच्यात आपलं बेसिक भागेल, मुलावर लक्ष देऊ. तिने जॉब सोडला. तिचा जॉब सोडल्यानंतर ह्याचा कोविडच्या काळात जॉब गेला. नवरा बायको दोघांनीही ठरवलं की आता ह्याच्या पुढे आपल्याला मार्ग मिळत नाही आहे, काहीच होत नाही आहे, आपण दोघांनी आत्महत्या करू. म्हणजे त्यांनी मला खूप डिटेलमध्ये सांगितलं की आम्ही आत्महत्या कशी करायची दोघांनी मिळून, पोटात बाळ असताना, हे देखील त्यांनी ठरवलं. आणि हे ठरल्यानंतर दिवस ठरवला, बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आत्महत्या करायची. त्या दिवसाला काही 2-3 दिवस होते की ज्या दिवशी आपण आत्महत्या करणार होतो त्या वेळेला. आणि काहीतरी ऑनलाईन चालत असताना एक कोणतरी व्यक्ती त्यांना बोलताना दिसला की तुमची काम करायची तयारी असेल, मेहनत करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी माझी असेल. तो व्हिडिओ त्यांनी पाहिला. हे त्यांनी सांगितलेलं, मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. हे त्यांना तो व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि त्यांनी बायकोला सांगितलं. रात्री पहाटे 4:30ला बायकोला उठवलं आणि सांगितलं एक काम करू, आपण हा व्हिडिओ बघ, एक प्रयत्न आपण आपल्यासाठी करू. आणि आज मला अभिमानाने सांगायला वाटेल की ते बाळ 4.5 महिन्याचं आहे. ती व्यक्ती स्वतःचा व्यवसाय करते आणि त्या व्यक्तीला त्याची बायको त्याच्या व्यवसायात साथ देते. मी काय कमवलं, तुम्ही काय कमवलं, हसन सरांनी काय कमवलं, आपण हे कमवलं. कारण मी माझ्या बायकोला नेहमी म्हणतो की मी मरताना मला माहीत नाही मी काय ठेवून जाईन, पैसे किती ठेवून जाईन, पण आपल्या मुलांसाठी आशीर्वाद भरपूर ठेवून जाईन. त्यामुळे हे जे करतोय हे सगळं आशीर्वाद कमवण्यासाठी करतोय. इथे कुठेही पैसा माझा पैसा कमवण्यासाठी माझे व्यवसाय मला भरपूर आहेत, मला फार देतात. आणि आनंद वाटतो की एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर 350च्या आसपास लोक आहात तुम्ही सगळे मिळून, 350 लोक एका व्हिडिओ बघून येऊ शकतात. तर मी काय कमवलं, तर मी हे कमवलं की अपेक्षेने तुम्ही माझ्याकडे आलात. पण त्याच्याच बरोबर जबाबदारी माझ्यावरची वाढते की ती अपेक्षा मी पूर्ण कशी करू शकतो. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काय, कारण रात्री झोपताना बऱ्याच वेळा मी असं डचकून उठतो की अरे आपण बोलतो इतक्या थाटात की तुम्ही काम करा, मेहनत करा, तुमचा व्यवसाय करायची जबाबदारी माझी आहे, पण आपण खरंच ते करतोय का? आपण ते खरंच करू शकतो का? आणि ते खरंच करू शकतो का, कसं करता येईल, हे करत असताना, याचा विचार करत असताना एक मनात विचार आला की आपण एक संघटनात्मक आपण एक बांधणी करू ज्याच्यामध्ये सगळेजण एकत्र येतील, सगळेजण एकत्र मिळून व्यवसाय करू. आणि त्याच्यामुळे भारतातलं दुसरं, मी खूप अधिकाराने आणि खूप कॉन्फिडेंटली सांगतो ही गोष्ट, की भारतातली दुसरी यूथ कोऑपरेटिव्ह सोसायटी ही उद्यमीची आहे. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी का? कारण आजपर्यंत आपण सहकार विभाग म्हटलं की आपण साखर कारखाने आणि सहकारी बँका हेच बघितलेलं, हेच ऐकलेलं आहे. पण सहकारी तत्वावर एक्सपोर्ट होऊ शकतो ह्याच्याबद्दल मला फार ठाम विश्वास आहे. कारण माझ्याबरोबर जेव्हा मी जिल्हा मीटिंगला जातो की जिल्ह्यातल्या लोकांना भेटतो किंवा इतरही माझ्या पक्षाच्या कामाच्या वेळेस भेटतो, त्या लोक मला एकच गोष्ट आवर्जून विचारतो की सर तुमच्यावर कसं काम करता येईल, आम्हाला करायचं आहे. आपल्याकडे आपला जो वर्ग आहे, आपल्याबरोबर जे उद्यमी आहेत त्याच्यातले मॅक्सिमम लोक असे आहेत की ज्यांच्याकडे काम करायची तयारी आहे, पैसा नाही आहे. काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्रोडक्ट आहे पण इन्व्हेस्ट करायला पैसे नाही आहेत. काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्रोडक्ट पण नाही आहे, ज्यांच्याकडे पैसे पण नाही आहेत, पण काम करायचं आहे. सो या सगळ्याची बॉटम लाईन एकच आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला काम करायचं आहे. आणि मी नेहमी माझ्या वेबिनारमध्ये सांगतो की मी माझ्या व्यवसायाची, एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची सुरुवात ज्या पद्धतीने केली, माझ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची सुरुवात करत असताना मी शेतकऱ्यांना भेटलो. मी नेहमी सांगतो, तुम्हाला लक्षात असेल कदाचित, वेबिनार प्रत्येकाने बघितला असावा अशी मी अपेक्षा करतो, की समजा मी तुमच्याकडे आलो, मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो की समजा मी तुमच्याकडे आलो, तुम्ही समजा शेतकरी असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, तुमचं एखादं प्रोडक्ट आहे
आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काम करा, तुम्ही जे चांगलं करता ते म्हणजे ते प्रोडक्ट बनवणं, त्या प्रोडक्टची निगा राखणं, ते प्रोडक्ट शेतकरी असाल तर ते प्रोडक्ट वाढवणं, हे तुम्ही करा. तुमचा प्रोडक्टचा एक्सपोर्ट करण्याची जबाबदारी माझी असेल, तुमच्यासाठी बायर आणण्याची जबाबदारी माझी असेल, त्या बायरकडनं पैसे मिळवण्याची जबाबदारी माझी असेल. तर अशा प्रकारे जर मी ही ऑफर तुम्हाला दिली तर तुमच्यापैकी किती लोक तयार व्हाल माझ्यावर काम करायला? अजून टाळ्या वाजवू नका. आता हे सगळं करण्यासाठी जर मी म्हटलं की 5 लाख रुपये मी फी घेईन तर किती जण तयार व्हाल? 5 लाख रुपये ठेवून द्या सेव्हिंग्समध्ये. त्या 5 लाख रुपयाची गरज नाही. ह्याच्या पुढे उद्यमी महाराष्ट्र काय करेल तर तुमचं प्रोडक्ट जगभरात एक्सपोर्ट करण्याची जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल. तुमच्या प्रोडक्टवर तुमच्याच नावावर एक्सपोर्ट होईल, पैसे तुमच्याकडेच येतील. त्यात 2-3 प्रकार आपण बनवले, ते मी सांगेन पुढच्या थोड्या वेळात. पण तुमचा माल एक्सपोर्ट करण्याची जबाबदारी ह्याच्या पुढे उद्यमी महाराष्ट्राची असेल. आणि 1 मे 2021ला उद्यमी महाराष्ट्राचं UAE मध्ये ऑफिस चालू होतं आहे. सो आत्तापर्यंत जे होतं ना प्रत्येकाच्या मनात की सर बायर मिळतात पण ते जेन्युइन आहेत की नाही ते कसे शोधायचे, सर बायर शोधायचे कसे, तर आता तुमचा बायर तुमचाच उद्यमी महाराष्ट्र असेल. आता ह्याच्यात काम कसं चालेल तर काम करत असताना आपण काही ठराविक प्रोडक्ट्सवर सध्या सुरुवातीला काम करणार आहोत. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, शेतकरी जेवढे आहेत तेवढे सगळ्यांसाठी, ॲग्रिकल्चर प्रोसेस्ड, ऑर्गॅनिक केमिकल, फार्मास्युटिकल, सिल्क, टेक्स्टाईल, फॅशन आणि लाईफस्टाईल, हँडीक्राफ्ट, टॉईज, गेम्स आणि स्पोर्ट्स मटेरियल, इलेक्ट्रॉनिक, डेअरी प्रोडक्ट, मरीन प्रोडक्ट, हॉर्टिकल्चर, फ्लॉरिकल्चर, स्पायसेस आणि बेवरेज. आणि ही लिस्ट मी काढली आहे कशावरनं की तुम्ही सगळ्यांनी एक फॉर्म भरला होता की तुम्हाला कुठल्या ह्याच्यात मी तुमच्याकडे मागवतो HS कोड द्या, HS कोड द्या, HS कोड द्या. त्याच्यावरनं माझ्या मते तुमच्यापैकी प्रत्येकाचे प्रोडक्ट या कुठल्या ना कुठेतरी यादीमध्ये असणारच आहेत. आणि हे काम कसं चालेल हे मी सांगतो थोड्या वेळात. परंतु संघटन बांधणी कशासाठी तर उद्यमी महाराष्ट्राचा आपला जो हा प्रवास आहे, हे जे काम आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाण्यासाठी. आणि त्याच्यामुळे उद्यमी महाराष्ट्र यूथ कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्याची बांधणी आपण करतोय. त्याच्यासाठी आपण पदाधिकारी नेमतोय महाराष्ट्रात, जिल्ह्यावर, शहरी भागात, तालुकावाईज. एक टीम असेल जी मेन उद्यमीची टीम असेल, त्याच्याचबरोबर एक टीम असेल जी वेगवेगळ्या विंग्समध्ये काम करेल. पण ते विंग्स इतर राजकीय पक्षांसारखे, माफ करा, पण OBC विंग, अल्पसंख्याक विंग असे नसणार आहेत, पण ते व्यवसायाचे विंग असणार आहेत. ते विंग्स कुठले असतील तर महिला उद्योग, बचत गट, लघु उद्योग, रोजगार विभाग, शेतकरी विभाग, व्यापारी विभाग, सांस्कृतिक विभाग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग आणि टुरिझम विभाग. आणि या सगळ्यातनं व्यवसाय कसा करायचा ह्याचं मार्गदर्शन देखील मीच तुम्हाला करेन. हे झालं संघटन बांधणीबद्दल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आपण जे करणार आहोत ते म्हणजे प्रोडक्ट्स. मी थोड्या वेळात तुम्हाला जसं म्हणाल की सांगेन मी आपण याची रूपरेषा कशी असेल. कदाचित थोडंसं टेक्निकल होईल. माझं नेहमीचं जे काय म्हणतात एन्थुजियास्टिक भाषण असतं ते थोडंसं बाजूला ठेवू, आपण आता कामाचं बोलू. या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आपण पदाधिकारी आहेत, त्यांची नावं, त्यांचं जे काय ते आपण जाहीर करूच लवकरच आपल्या प्लॅटफॉर्म्सवरती. 4 पद्धतीने काम होईल याच्यामध्ये. एक असेल, हे मी प्रॉपर रिसर्च करून, मी, हसन सर, आम्ही सगळ्यांनी प्रॉपर रिसर्च करून याच्यावर आलो की हे 4 ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. की समजा तुम्ही शेतकरी आहात, समजा तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात आणि या जी आता मी लिस्ट वाचून दाखवली 16 प्रोडक्ट्सची,
त्या 16 प्रोडक्ट्समध्ये तुम्ही काम करताय तर तुमचं प्रोडक्ट उद्यमी महाराष्ट्र तुमच्याकडनं घेईल, तुमच्या शेतातून किंवा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधनं. त्या पैशाची जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल. त्या प्रोडक्टच्या सेलमध्ये प्रॉफिट होईल याची जबाबदारी देखील उद्यमी महाराष्ट्राची असेल. तुम्ही समजा सांगितलं माझ्याकडे कांदा आहे, तुमच्या शेतावरनं तुम्ही कांदा उचलला जाईल, त्या कांद्याची जी कॉस्ट आहे ती तुम्हाला शेतापासून बाकी पुढचं जे काय लॉजिस्टिक कॉस्ट असेल, ट्रान्सपोर्ट कॉस्ट असेल, हे सगळं उद्यमी महाराष्ट्र बघेल. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, माल तुम्ही जो पोर्ट आम्ही सांगू त्या पोर्टपर्यंत पाठवा. त्या पोर्टपर्यंत तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत इन्क्लुडिंग युअर प्रोडक्ट कॉस्ट, तिथपर्यंतचं तुमचं प्रोडक्ट, तिथपर्यंत तुमचं प्रॉफिट, ही जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल. हा झाला दुसरा ऑप्शन. आता काही लोक असतील की बाबा आम्हाला तुमच्या नावावर एक्सपोर्ट नाही करायचं, आम्हाला आमच्या नावावर एक्सपोर्ट करायचं आहे, आम्ही कशाला करू एक्सपोर्ट उद्यमी महाराष्ट्राच्या नावावर. काही हरकत नाही. सिस्टम्स तुमच्या असतील, प्रोडक्ट तुमचं असेल, प्रॉफिट तुमचं असेल, बायर शोधायची जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल आणि त्या बायरकडनं पैसे काढायची जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल. चौथा ऑप्शन की मला उद्यमी महाराष्ट्राचे सिस्टम्स पण नको आहेत, मला उद्यमी महाराष्ट्राचं काहीच नको आहे, मला फक्त बायर पाहिजे. असे किती लोक आहेत की मला बायर द्या. मी आत्तापर्यंत कमीत कमी 200-250 लोकांना भेटलो आहे की बाकी काय देऊ नका सर, बाहेर द्या, फक्त शिकवलं नाही तरी चालेल. तर त्यांच्यासाठी बायर द्यायची जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल, त्या बायरकडनं पैसे काढायची जबाबदारी उद्यमी महाराष्ट्राची असेल. या 4 प्रकारे आपण काम करणार आहोत. त्याच्यापुढे ट्रेनिंग्स होतच राहतील. प्लस दुसरं सांगून मला आवर्जून सांगायला आवडेल ते म्हणजे आपण, तुम्हाला माहिती असेल अनेकांना, आपण फिजिकल बॅचेस चालू करतोय. अनेक जण होते की सर ऑनलाईन कळत नाही, ऑनलाईन आम्हाला जमत नाही करायला, तर त्यांच्यासाठी आपण फिजिकल बॅचेस चालू करतोय. सध्या पहिल्या फेजमध्ये 7 तारीखला 7 फेब्रुवारीला माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो म्हणून त्या दिवशी पुणा आणि नाशिक, 14 फेब्रुवारी मुंबई म्हणजे ठाणे आणि 21 फेब्रुवारी नागपूर. सो पुढच्या महिन्यामध्ये या 4 ठिकाणी उद्यमी महाराष्ट्राचं फिजिकल वास्तव्य असेल. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. अनेक जण मला फोन करतात की सर ते आम्ही पैसे देतो तुम्हाला पाहिजे तेवढे, पण आम्हाला आमचं काम तुम्हीच करून द्या. असं सांगून तुम्ही माझ्यावर डिपेंडंट होणार आहात आणि मी तुम्हाला माझ्यावर डिपेंडंट करण्यासाठी अजिबात इच्छुक नाही आहे. माझ्यासाठी चांगलं आहे, म्हणजे पैसेच जर कमवायचे असते तर माझ्यासाठी अतिशय सोपा मार्ग होता की तुम्ही द्या, मी तुमच्यासाठी सगळं करून देतो, मला ₹1,00,000 द्या. मध्ये आपण जे कन्सल्टन्सीबद्दल सांगतो की वर्षाचे आपण ₹1,00,000 घेऊ, त्यातनं तुम्हाला मी पूर्ण सेटअप करून देऊ, त्यातही लोक सांगा सर आम्ही काय करणार नाही. तसं करू नका. कुठलाही व्यवसाय, एक्सपोर्ट इम्पोर्ट करा की जगातला कुठलाही व्यवसाय करा, पण व्यवसाय करत असताना मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते की तुमची इन्व्हॉल्वमेंट त्या व्यवसायामध्ये जेवढी असेल तेवढा जास्त तो व्यवसाय तुम्हाला ती गोष्ट परत देईल. अनेक जण आपल्यापैकी नोकरी करत असाल, अनेक जण कुठल्या तरी छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये असेल. माझं एक नेहमी सांगणं असतं की व्यवसाय करा, छोटा करा, जेवढी तुमच्या ताकद आहे तेवढ्यावर चालू करा, पण स्वतःचा व्यवसाय उभा करणं गरजेचं आहे. कारण थँक्स टू केंद्र सरकार, सॉरी मी कुठल्या पॉलिटिकल याच्याबद्दल बोलत नाही आहे, पण थँक्स टू द सेंट्रल की आज आपली परिस्थिती अशी आहे की जिकडे आज तुम्ही नोकरीवर असाल, उद्या नोकरीवर असाल की नाही याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे व्यवसाय करणं अतिशय गरजेचं आहे. मी जसं तो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये मी अजून एक गोष्ट सांगितली होती की आपण इंटरनॅशनल म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यतिरिक्त लोकल बिझनेसेसमध्ये देखील काम करणार आहोत. तर ते लोकल बिझनेसेस कुठले, त्या लोकल बिझनेसेस काय असतील, कसे असतील, तर त्याच्यामध्ये आपण मेजरली 4 सेक्टरमध्ये काम करणार आहोत. त्याच्यामध्ये एक असेल हेल्थकेअर. हेल्थकेअरमध्ये IVFमध्ये माझ्यामध्ये बरेच जण आपल्याबरोबर काम करत आहेत ऑलरेडी. दुसरं असेल कॅन्सर, तिसरं असेल डायबिटीस,
चौथा असेल ओबेसिटी आणि पाचवा असेल चाइल्ड केअर. या क्षेत्रामध्ये आपण काय काम करणार, कसं करणार ते सांगतो. मी तुम्हाला आता काय संधी उपलब्ध तुमच्यासाठी आहेत. थोडक्यात मी जे नेहमी म्हणतो की माझे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये तुम्ही सगळ्यांनी इन्व्हॉल्वमेंट घ्या. ऑफकोर्स त्यात माझा फायदा आहे का? तो नक्कीच आहे, कारण माझा बिझनेस वाढतोय. पण तुमचा फायदा काय आहे? तर तुमच्यासाठी एक रेडीमेड प्लॅटफॉर्म मिळतं की जो प्लॅटफॉर्म तुम्ही घेऊन हाताशी तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुम्ही जिथे एक इन्व्हेस्टमेंट न करता देखील, कारण जी मेहनत करायची ती मी केली आहे. तुमच्या घरातला परिवारातला हिस्सा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, छोटा भाऊ लावून म्हणून, जे तुम्ही समजाल ती मेहनत मी केलेली आहे. कारण मला माझ्या मागे कोण नव्हतं सांगायला, मला माझ्या मागे गायडन्स करायला कोण नव्हतं की तू असं कर तसं कर. त्यामुळे रडत खडत पडत लॉसेसमध्ये जात हे सगळं उभं केलेलं आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की जे आज मी तुम्हाला सांगतो तसं जर मला त्यावेळेस कोण मिळालं असतं तर आज ज्या पोझिशनला आहे त्यापेक्षा वेगळ्या पोझिशनला किंवा पॉझिटिव्ह पोझिशनला असतो. पण कदाचित उद्यमी महाराष्ट्र उभं नसतं राहिलं. आपण दोन पद्धतीने काम करणार आहोत. एका एक्सपोर्ट इम्पोर्ट जो आपला कोर आहे, ज्याच्यावर आपला फोकस आहे, त्याचबरोबर लोकल बिझनेस. लोकल बिझनेसमध्ये जसं मी सांगितलं हेल्थकेअर, फायनान्स, नंतर रिअल इस्टेटमध्ये आपण उतरतोय, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोदिंगमध्ये उतरतोय, आणि पाचवं म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. ऑनलाईन एज्युकेशन हा उद्यमी महाराष्ट्राचा एक CSR ॲक्टिव्हिटी असेल ज्याच्यामध्ये आपण दोन घटकांना टार्गेट करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये DED, BEd आणि MPSC हे केलेला खूप मोठा वर्ग आहे, पण त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत. शिक्षण सेवक म्हणून काही लोक काम करतात, त्यांना 3 आणि 4 हजार रुपये सरकारकडनं पगार महिन्याला मिळतात. तर त्या लोकांसाठी. आणि दुसरं म्हणजे एक असा वर्ग आहे आपल्याकडे की ज्यांना आपल्या मुलांना शाळांमध्ये महानगरपालिकेच्या पाठवतात. मुलं हुशार असतात पण त्यांना ट्युशन्स मिळत नाहीत. का? कारण ट्युशनची फी ₹1,00,000, ₹1,25,000. मी हे 9वी 10वी आपण सुरुवात करताना 9वी 10वी आणि 12वी या 3 याच्यासाठी ऑनलाईन ट्युशन चालू करतोय. ह्याच्यामध्ये प्रॉफिट्स काही नसतील, परंतु महिन्याचे ₹250 देऊन लोक स्वतःचे ट्युशन्स घेऊ शकतात. आणि ते ₹250 जे येतील ते जे DED BEd करणारी माणसं आहेत ती त्यांना त्यांचा रेव्हेन्यू शेअर म्हणून दिला जाईल. ही झाली आपली एक CSR ॲक्टिव्हिटी. रिअल इस्टेटमध्ये आपण काय करणार? तर रिअल इस्टेटमध्ये सुरुवात करताना आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे मोठे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडनं सोल सेलिंग राईट्स घेणार. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यामधले आहात, पुण्यामध्ये आपण सोल सेलिंग राईट्स घेतले तर ते तिकडचं काम जे आहे ते पुण्यातले जे आपले उद्यमी असतील तेच बघतील. हे 4 क्षेत्र मी तुमच्या समोर ठेवली की 5 क्षेत्र मी तुम्हाला तुमच्या समोर, त्यात कुठल्या ह्याच्यात काम करायचा निर्णय तुमचा असेल. त्याच्यातनं येणारा रेव्हेन्यू जो असेल त्यातला 90% रेव्हेन्यू हा तुमचा स्वतःचा असेल आणि 10% रेव्हेन्यू हा उद्यमी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा असेल. का? कारण हे सगळं करण्यासाठी हे 10% पण घ्यायची अजिबात इच्छा नाही आहे, पण हे सगळं करण्यासाठी, हे सगळं चालवण्यासाठी आपला काय राजकीय पक्ष नाही, आपल्याला फॉरेन फंडिंग येणार नाहीत. ते सगळं चालवण्यासाठी जो पैसा लागेल तो त्या 10% आपण घेणार. आणि त्याची दर वर्षाला आपण जर या सगळ्या फ्लोमध्ये आलात तर अकाउंट्स तुम्हाला सगळ्यांना वर्षभर ओपन असतील. पैसा येतोय कुठे, पैसा जातोय कुठे. वर्षाला त्याची सभासदांची बैठक होईल. त्या सभासदांच्या बैठकीमध्ये तुम्हाला कंप्लीट सगळं त्याचा नो हाऊ दिला जाईल की खर्च, पैसे आले किती, पैसे गेले किती, ते कशासाठी गेले. जे सहकारी संस्थेमध्ये होतं तसंच काम या ह्याच्यामध्ये होईल, फक्त हे काम कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये केलं जाणार आहे. तुमच्यापैकी कोणाला जर फिनान्समध्ये काम करायचं असेल तर फायनान्समध्ये आपण सुरुवात करताना लोन्समध्ये येतोय. मॉर्गेज लोन्स असतील, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असेल, ओल्ड कार, न्यू कार्स आणि एज्युकेशन लोन. तर तुमच्यापैकी जर कोणाला फायनान्समध्ये काम करा, तुम्ही या क्षेत्रात काम करू शकता. तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये काम करायचं तर रिअल इस्टेटमध्ये काम करू शकता. तुम्हाला वाटतं मी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये काहीतरी करू शकतो तर त्यात देखील तुम्ही काम करू शकता. तुम्हाला वाटतं मी आता क्लोदिंगमध्ये जे आपण उतरतोय तर क्लोदिंगमध्ये आपण 3 सेगमेंटमध्ये उतरतोय. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरतोय, ज्याच्यामध्ये कुर्तीज, शर्ट्स आणि टी शर्ट्स
हे 3 त्याच्यामधले सेक्टर्स असतील. आणि कुठले असतील तर आपल्या महाराष्ट्रामधला जो बेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुर्तीज असल्या तर त्या आपल्या पैठणीपासून बनवलेल्या असतील, म्हणजे आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातला जो हातमाग कार्यकर्ता आहे किंवा हातमाग उद्योजक आहे त्याला काम मिळेल. शर्ट्स जर बनवले गेले तर आपल्या इचलकरंजीमधले जे यान्स बंद पडत चाललेले आहेत त्या काही यान्सबरोबर आपण बोलणं करतो की तुम्ही ते यान्स चालू करा, आम्ही तुमच्याकडनं प्रोडक्ट घेतो. सो कनेक्टिव्हिटी ऑफ रुरल महाराष्ट्र टू अर्बन महाराष्ट्र हा एक बेसिक त्याचा प्लॅटफॉर्म आहे. आणि रुरल महाराष्ट्र डेव्हलप करत असताना आपल्या अर्बन महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत जे नोकरीवरती डिपेंडंट आहेत त्यांना त्याच्यावर डिपेंडन्सी न करता त्यांच्या एक्सपोर्ट बिझनेसवरती किंवा लोकल बिझनेसवरती, आणि हे सगळं काम होत असताना बॅक एंडला तुमच्या उद्यमी असेल, फ्रंट एंडला तुमची कंपनी असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुमटेकर मॅडमनी समजा एक त्यांचा व्यवसाय चालू केला, त्या म्हणाल्या बाबा मी रिअल इस्टेटमध्ये काम करते, तर कुमटेकर्स रिअल इस्टेट असंच त्याचं ब्रँडिंग असेल. लोकांना तुम्हाला कोणाला सांगायची पण गरज नाही की उद्यमी महाराष्ट्राबरोबर काम करते. मग ऑफकोर्स तुमच्यावर आहे, करायचं सांगायची इच्छा असेल सांगू शकता, पण नसेल सांगायची तर नाही सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यवसाय तुमचा असेल, तुमच्या नावावर असेल, त्याचा रेव्हेन्यू तुम्हालाच मिळेल. फक्त त्याच्यासाठी जे काही लागणार आहे, त्याच्यासाठी जो काय प्लॅटफॉर्म उभा करायचा, तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनिंग हे दोन्ही करायची जबाबदारी माझी असेल. मी जो शब्द दिला आहे तुम्हाला आणि जो नेहमी बोलतो की तुमचा व्यवसाय उभा करायची मी जबाबदारी घेतो, तर ती जबाबदारी आज पार पाडण्याचा शब्द मी पूर्ण केला आहे. उद्यमी कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असेल, तुम्ही त्याचे मेंबर्स असाल. सो हे सगळं कशासाठी केलं, हा मेळावा कशासाठी, तर हा मेळावा याच्यासाठी. आणि जो आपला सगळ्यांचा कोर आहे, आता ह्याच्यात मी तुम्हाला एक असेल मनात असेल अनेकांच्या की जर एक्सपोर्टच आपलं मेन हे आहे तर आपण अदर ऑप्शन्स का देतोय. तर इतर ऑप्शन्स देण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला एक्सपोर्ट्सचं काम चालू करायला कदाचित थोडासा वेळ लागू शकेल. आणि जर मी तुमच्याकडनं प्रोडक्ट घेणार आहे, मी म्हणजे उद्यमी जर तुमच्याकडनं प्रोडक्ट घेणार आहे, तर तुम्हाला फक्त प्रोडक्टच्या क्वालिटीवर काम करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ मिळेल एक्स्ट्रा इन्कम जनरेट करायला. आणि या सगळ्यातनं रेव्हेन्यू जो उभा राहू शकतो, जे प्रोजेक्शन्स मी बघतोय ते नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये आपण 200 करोडच्या टर्नओव्हरला जाऊ शकतो. आता अनेकांच्या मनात हे असेल, म्हणजे मला आम्ही जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा मी सारखं बोलतो की अरे कुठे असं लोकांना स्कीम नाही ना वाटणार. लोकांना असं नाही वाटतं की कधी खोटं सांगतोय. कोणाला वाटतं असं? हक्काने हात वरती करा, आपण एका परिवारातले आहोत. कारण मी सगळ्याच गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतो कुठल्या तर MLMला घाबरतो. लोकांना असं नको वाटलं की MLM ओळखतोय म्हणून. हे MLM नाही. वाटत असेल तर आवर्जून हात वर करून बोला की MLM वाटतंय म्हणून. हे कुठल्याही प्रकारचे स्कीम्स नाही आहेत. इथे कारभार पारदर्शक असेल की तुम्ही काम जेवढं केलं आहे तेवढ्या कामाचा तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल, जो तुम्ही स्वतःनी कमवलेला असेल. सो किती लोकांना वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे काम करू शकतो? एक मिनिट, हात वर करण्यापूर्वी मेन फोकस हा एक्सपोर्टवरतीच असला पाहिजे. जे आत्तापर्यंत तुमचं होतं की आम्हाला गायडन्स नाही आहे सर, तुमच्यावर काम करायचं आहे, आम्हाला तुमच्या प्रोडक्टवर काम करू दे, माझ्या प्रोडक्टवर काम करायचं आहे, माझ्या प्रोडक्टवर पण काम करा. आता सांगा तुमच्या किती लोकांना याच्यात काम करायला आवडेल? मी एक गोष्ट आवर्जून सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्हाला जर गरजा पूर्ण करायच्या असतील तर नोकरी करा, आणि जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर स्वतःचा व्यवसाय करा. तो व्यवसाय उभं करण्याची ताकद तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. आज मला तुमच्यापैकी प्रत्येक जणामध्ये जॅकमा दिसतोय, किर्लोस्कर दिसत आहेत. कदाचित आत्ता तुमच्याला ज्या अपेक्षा आहेत तुमच्या माझ्याकडनं त्या दिसतात मला, आणि बाकी काय करेन नाही करेन मला माहीत नाही, पण तुमच्या अपेक्षा नक्की पूर्ण करेन एवढं तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो. आणि या फॅक्टरमध्ये जर कोणाला काम करा, कारण आत्तापर्यंत कसं आहे ना, आपण हेच ऐकत आलो की मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत. आणि हे वाक्य आहे ना,
ही मला शिवीसारखं वाटायचं. आणि अनफॉर्च्युनेटली हे सांगणारे पण आपले मराठीच माणसं असायची. तर जे हे बोलतायत त्यांच्यासाठी हा मेळावा ही तोंडावरची झापड आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं जे म्हणतात किंवा जे म्हणतात की धंदा गुजराती मारवाड्यांनी करावा, तर मला त्यांना असं एक विचारायचं की गुजरातमध्ये सगळे धंदेच करतात का? नोकऱ्या नाही करत का? तर 100% करतात. पण आपल्यालाच आपण खाली मानणं, आपल्यालाच आपण कमी मानणं हा प्रकार सगळ्यांनी बंद करा. मी मॅक्सिमम लोकांची ज्यांच्याशी बोललो आजपर्यंत त्याच्या 90% लोकांवर सर मला ते जमेल का? अरे का नाही जमणार सर? कांद्याचं निर्यात, असे मला एवढे फोन आले ना, सर कांद्याची निर्यात बंद झाली आता काय करू? मी म्हटलं घरात कांदा संपला तर मुळा खातोस ना, मग निर्यात करायला काय प्रॉब्लेम आहे? एक लक्षात ठेवा, जे बॅन्स येतात गव्हर्नमेंटकडनं ही कांद्याची निर्यात थोड्या वेळापुरती बंद होते, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. तुम्ही जेव्हा त्या फील्डमध्ये उतराल, तुम्ही जेव्हा मागचं, म्हणून मी सांगतो रिसर्च हा तुमच्या प्रोडक्टचा सगळ्यात मेन गाभा आहे. तुम्ही जर रिसर्च प्रॉपरली केलात, तुम्ही जर रिसर्च व्यवस्थित केलात, तर तो रिसर्च तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुमचा ह्याला हेल्प करू शकेल. म्हणजे मी जे आज मी मानतो की मी जो उभा आहे, तो मी ज्या एक्सपोर्ट जेव्हा चालू केलं त्या पहिले 6 महिने 7 महिने ज्या पद्धतीने रिसर्च केला त्या रिसर्चच्या बेसवर उभा आहे. मी तो वेळ नसता दिला माझ्या व्यवसायासाठी तर आज एक लक्षात ठेवा, एक्सपोर्ट इम्पोर्ट हा खूप मोठा व्यवसाय आहे, करोडोंनी देणारा व्यवसाय. पण जो धंदा तुम्हाला करोडोंनी देतो तो धंदा तुमच्याकडनं वेळ तर नक्कीच मागतो. वेळ जेवढा आपल्या हातात आहे, नोकरी करत असाल 3 तास तर दिवसातले देऊ शकता ना, तो 3 तास द्या, पण स्वतःचा व्यवसाय चालू करा. आणि मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो, तुम्ही माझ्याबरोबर याल की नाही मला माहीत नाही, मी आत्ता जे सांगितलं आहे हे मी महाराष्ट्रबरोबर पोचवणार, महाराष्ट्रभर हे करणार. आणि ही उद्यमी युथ कोऑपरेटिव्ह सोसायटी 200 करोडपर्यंत घेऊन जाणार, हा आत्मविश्वास मला स्वतःला आहे. सो आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय. मला माझं ध्येय माहिती आहे, कारण तुम्ही इथे उपस्थित असणारे याल नाही येणार माहीत नाही, पण अनेक अशी मी ग्रामीण भागातली माणसं बघतो की ज्यांना या गोष्टीची गरज आहे. आता विषय येतो सर ह्याला पैसे किती लागणार? किती लोकांच्या मनात आहे की ह्याच्यासाठी काय लागणार? व्यवसाय करायचा आहे, पैसा तर लागणारच आहे, इन्व्हेस्टमेंट तर लागणारच आहे. तर या ह्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 11,000 रुपये असेल. त्यातले 1,000 ही तुमची उद्यमी युथ कोऑपरेटिव्ह सोसायटीची मेंबरशिप असेल आणि 10,000 हे तुमची इन्व्हेस्टमेंट असेल. आता ह्याच्यात कशा पद्धतीने काम होणार? काही कन्फ्युजन्स असतील तर प्लीज विचारू शकता ओपनली. ह्याच्यात कसं काम होईल तर मी थोडक्यात सांगतो. तुमची जी फी असेल, म्हणजे आत्तापर्यंत ना कन्सल्टन्सी फी 25,000, कन्सल्टन्सी फी 1,00,000, तर त्यातलं काही प्रकार होणार. 10,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल. मी तुमच्यासाठी जो वेळ देतोय, मी तुमच्यासाठी जी एक्सपर्टीज देतोय त्याच्यासाठीची. प्रोडक्ट, अनेक लोक असतात की सर आमच्याकडे प्रोडक्टच नाही आहे किंवा माझ्याकडे प्रोडक्ट भरपूर आहे. प्रोडक्ट आहे, काळजी करू नको मी आहे. प्रोडक्ट नाही आहे, काळजी करू नको मी आहे. प्रोडक्ट उभं करायची जबाबदारी तुम्ही घ्या. बायर, लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट, पेमेंटची गॅरंटी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉफिटची गॅरंटी ही मी घेतो. ती प्रोडक्टची क्वांटिटी काय असेल, किती असेल क्वांटम, ऑफकोर्स तुम्हाला त्याचे प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन्स आणि प्रोडक्टचे त्याचे क्वालिटी तुम्हाला ती मेंटेन करावी लागेल. तुम्ही म्हणाल मी सडेला कांदा देईन आणि त्यात मला प्रॉफिट द्या, तर ते पॉसिबल होणार नाही. किंवा तुम्ही म्हणाल मी डिफेक्टिव्ह कपडा देईन, तर ते होणार नाही. सो ह्याच्यासाठीची तुमची इन्व्हेस्टमेंट जी असेल ती 10,000 रुपये असेल, 11,000 रुपये असेल, 1,000 रुपये तुमची सभासद फी असेल उद्यमी महाराष्ट्राची. तर ती सभासद फी का? तर 3 वर्षानंतर जेव्हा उद्यमी महाराष्ट्र एका लेवलला पोचेल, त्या सभासद फीमधनं जे उद्यमी वाढत जाईल त्याच्यातनं देखील तुम्हाला काही रेव्हेन्यू शेअर दिला जाईल. तो रेव्हेन्यू शेअर तुमचा लॉंग टर्म तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणून पकडा. तो किती असेल, काय असेल, हे जेव्हा तुम्ही जॉईन कराल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. परंतु जो शब्द मी दिला होता तुमचा व्यवसाय चालू करायचा, हे बघा, एक तर मी नेहमी सांगतो की मी तुम्हाला
ताट वाढून देईन, त्यात पंचपक्वाने वाढेन, ते पंचपक्वाने भरवेन, पण ते चावायचे आणि गिळायचे तुम्हालाच आहेत. सो त्याच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे, कोऑपरेटिव्हमधला प्लॅटफॉर्म आहे. आपल्या शहरी भागातल्या लोकांना कदाचित कोऑपरेटिव्ह मुवमेंट फार मोठ्या प्रमाणात माहिती नसतील, पण ग्रामीण महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती असतील कोऑपरेटिव्ह किती मोठ्या प्रमाणात काम करतं. एकत्र येऊन संघटित होऊन आपण काय प्रमाणात काम करू शकतो याचा विचार कदाचित तुमच्या मनात तुम्हाला माहिती नसेल, त्याची माहिती घ्या. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मला येत होता नेहमी, हे कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असेल का? तर तुमच्यापैकी प्रत्येकजण, म्हणजे ताई मगाशी आल्या त्या BJP मधल्या आहेत, मी राष्ट्रवादीमध्ये काम करतो, माझे वडील, माझ्या घरातच बरेच पक्ष आहेत, माझे वडील मनसेमध्ये काम करतात, तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत असाल. इथे आल्यानंतर या व्यासपीठावर आपण कुठल्याही पक्षाचे नाही. आपला एकच पक्ष आणि आपलं एकच ध्येय, उद्यमी. सो हे कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसेल. हे जे तुमचं सभासदत्व असेल हे लाईफ लाँग असेल. तुम्हाला सर्व्हिसेस ज्या असतील त्या लाईफ लाँग मिळतील. आणि जसं मी म्हणालो की UAEमध्ये 1 मेला आपण ऑफिस चालू करतोय, तसं युक्रेन आणि इंडोनेशिया या 2 देशांमध्ये पुढच्या इयर एंडपर्यंत आपले ऑफिसेस चालू होतील. प्लस काही इतर देशांमध्ये आपले उद्यमी ऑलरेडी आहेत, त्या लोकांबरोबर माझं बोलणं चालू आहे की ते तिथे राहून आपल्याला कसे प्रोडक्ट. सो आपलं टार्गेट जे मी नेहमी म्हणतो ना की जगात 205पेक्षा जास्त देश आहेत, त्या 205 देशांमध्ये पोहोचेन की मला माहीत नाही, पण कमीत कमी 5 देशांमध्ये तुमच्या उद्यमीचं, तुमच्या हक्काचं व्यासपीठ तिकडे असेल, तुमच्या हक्काचं ऑफिस तिकडे असेल, की तुम्ही लोकांना हक्काने सांगू शकता की माझं ऑफिस तिथे आहे. हे उद्यमीचं ऑफिस हे माझं नसेल, हे तो आपल्या सगळ्यांचं ऑफिस असेल. सो माझ्या मते मला जे सांगायचं ते सांगून झालेलं आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर प्रश्न प्लीज विचारू शकता. आणि प्रश्न हक्काने विचारा. मी कसा विचारू, लोक काय बोलतील, लॉस होतील त्या लोक काय बोलतील हा विचार नसतो, पैसे येतात त्या लोक काय बोलतील हा विचार नसतो. त्यामुळे धंदा तुमचा आहे, व्यवसाय तुमचा आहे, तुम्ही हक्काने विचारा. काय प्रश्न कोणालाच नाही आहेत, काहीच कळलं नाही. हा बोला. माईक पाठवतो तोपर्यंत. अरे आवाज जोरात पाहिजे आपला. मी माईक शिवाय असं इतका जोरात बोलू शकतो, तुम्ही पण बोला. सात बॅच झाले असतील असं मी म्हणतो की आता इथं जेवढी ही वरी बसली, जरी एक्सपोर्ट केलाय त्यांनी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केली किंवा आम्ही बी कॉन्टॅक्ट केला असेल, आणि तुम्ही जे केलं नाही ते त्यांच्यासाठी काय सिस्टीम करणार की तुम्ही आम्हाला कॉल करणार जी सॉरी मला प्रश्न नाही कळला तुमचा. जी आता एक्सपोर्ट करू इच्छित त्यासाठी तुम्ही काय करणार? जी मी आत्ता एवढा वेळ नाही ते नाही, जे आम्ही 2,500 रुपये भरलेत ते, आता ही जी एक्सपोर्ट तर ऑलरेडी झालीच आहे, त्यासाठी काय करणार? तुम्ही कॉल करणार का? तुमची काय अडचणी आहेत करू शकता का म्हणलं त्यासाठी? 2,500 भरले ते त्याचं नाही, जे आता मी 2,500 रुपये भरले सर, पण मी एक्सपोर्ट नाही करू शकलो माझ्या अडचणी निमित्त. काय तर फॅमिली मॅटर. तुमची मंथली मीटिंग होते त्यावेळेस तुम्ही काय, हे जेव्हा येतो प्रश्न उत्तर सेशन जेव्हा होतं, माझी अडचण होती, तुम्ही म्हणजे बरेच सर जे अडचण असेल अशी की तुम्ही म्हणजे त्यासाठी काय करू शकता की कॉल करू शकता का सेपरेट, की काय अडचण आहे तुमची? आत्तापर्यंत कधी कुठली बॅच आहे तुमची? 11वी बॅच. 11वी बॅच म्हणजे तुमचं आत्ता जस्ट चालू झालंय. तुमचं प्रोडक्ट रिसर्च झालं पूर्ण? नाही सर. झालंय? नाही. ते तुम्ही नाही केलं तर मी कसं करू? क्लास मी पूर्ण केलाय. माझ्या फॅमिली मॅटरमुळे दुसरा प्रोग्राम म्हणजे डॉक्युमेंट्स. माईक थोडासा जवळ जरा आवाज. फॅमिली मॅटरमुळे माझा हे राहिलंय समजा डॉक्युमेंट्सली. मग तुम्ही आता ज्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या तर तुम्हालाच कराव्या लागतील. त्या एकदा चालू करा, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली फील्डवर काम करायला चालू कराल त्यावेळेस सपोर्टसाठी आहेच नाही बसलेलो. आणि आता तर त्याच्या पुढचं पाऊल तुम्हाला सांगतोय की तुम्ही फक्त माल रेडी करा, तुमचं एक्सपोर्ट प्रॉफिट सगळं मी करायला तयार आहे. ओके सर, धन्यवाद. आणि तुमच्या वडिलांसाठी 2 शब्द सांगतो. हो बोला. की तुम्ही जे तुमच्या वडिलांनी तुम्हाला जन्म दिला ही आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण तुम्ही आमच्यासाठी एवढं काम करता की तुमच्या एका शब्दावर एवढे पूर्ण इथं गोळा झालेत
आणि 5,000 लोक ऑनलाईन क्लास केलेत. ह्यांच्यासाठी तुमच्या वालाला समद्यातर्फे मी स्वागत करतो. धन्यवाद. हे ना मला वन वे नाही ठेवायचं, त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त इंटरेक्ट कराल. अजून एक माईक पाठवू ना खाली. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव शिवाजी आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर कोणी सभासद झालं या सोसायटीचं, तर त्याची जर इच्छा असेल की त्याला एखादा बिझनेस चालू करायचा आहे किंवा एक्झिस्टिंग बिझनेस जर असेल तो एक्सपांड करायचा आहे, तर त्यासाठी सोसायटीकडनं फंडिंग किंवा फायनान्शियल सपोर्ट मिळेल का? हो, इमिजिएटली मी त्याची कमिटमेंट नाही देऊ शकत, पण आपलं लॉंग टर्म विजन तेच आहे की आपले जे एक्झिस्टिंग आत्ता जे आहेत त्यांचे व्यवसाय उभे करणं आणि वाढवणं, आणि त्याचबरोबर नव्याने जे उद्यमी येतील किंवा नव्याने जे उद्योजक आपल्याकडे येतील त्यांच्या व्यवसायासाठी गव्हर्नमेंटकडनं फंडिंग्ज आपण उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ते आत्ता इमिजिएटली पॉसिबल नाही होणार. गायडन्स त्याच्यासाठी जो लागेल तो गायडन्स करायला मी महिन्यातले 5 दिवस हे मी फक्त आपल्या उद्यमी आणि उद्यमीच्या ह्याच्यासाठी ठेवणार आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही कधीही या माझ्याकडे, तुमच्या जे सभासद असतील त्यांचे जे काय बिझनेसचे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह करण्यासाठी मी हेल्प करेन. प्लस फंडिंग जर तुम्हाला लागणार असेल तर माझे काही परिचयातले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यावर मी तुम्हाला कनेक्ट करून देईन. तुमचे प्रोजेक्शन्स त्यांना तुम्ही दाखवा आणि त्याच्यानंतर जर त्यांना पटलं तर तुम्ही आणि ते तुम्हाला पटले पाहिजे आणि तुम्ही त्यांना पटले पाहिजेत. ते जर झालं तर तुम्हाला फंडिंगमध्ये ते डिरेक्टली इन्व्हेस्टिंग करतील. त्याच्यात माझा किंवा उद्यमी महाराष्ट्राचा किंवा उद्यमी युथ कोऑपरेटिव्हचा काही संबंध नसेल त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि त्याच्या काय म्हणतात आउटपुटमध्ये. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव राजेश राऊत, मी पालघरवरून आलेलो आहे. आपण जी आता माहिती दिली ती खूपच चांगली आहे. माझा प्रश्न हा आहे की उद्यमी युथ जे आपण चालू करतोय तर त्याचं ऑफिस प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहोत की फक्त ठाण्यामध्येच राहील? काय त्याचं काय उद्यमी युथ जो आहे, उद्यमी युथचं ऑफिस प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार का? सुरुवात मी केली आहे, पुढे तुम्ही चालू करू शकता. सर, पालघरची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. काय म्हणता? पालघर जिल्ह्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये? व्हेरी गुड. उद्घाटनाची तारीख सांगा आणि कोणाला बोलवायचं सांगा. तुम्ही आला तरी भरपूर आहे. तारीख सांगा, पोचून जाईल. उद्घाटनाची तारीख सांगा, त्या दिवशी मी तिकडे असेल आणि तिकडनं काय ॲक्टिव्हिटीज करता येतील. म्हणजे माझ्या ते जांभळे सर मला बोलवते की त्यांना सांगलीमध्ये पण ऑफिस ते चालू करत आहेत, तर त्या ऑफिसमधनं काय ॲक्टिव्हिटी होतील, आपण लोकांना कसे हेल्प करू शकतो आणि आपला रेव्हेन्यू पण कसा जनरेट करू शकतो, तो सेटअप करून द्यायची जबाबदारी माझी. आपण आता जे 5 गोष्टी सांगितल्या, रिअल एस्टेट वगैरे ज्या गोष्टी आहेत, मी स्वतः ॲडव्होकेट आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचं मी सकसं करू शकतो. थोडासा माईक बदल, आवाज मला क्लिअर नाही. रिअल एस्टेटचे आपण जे बोलले आता त्याच्यामुळे ते मी करू शकतो सगळ्या गोष्टी. हो, करू शकतो तुम्ही कुठलेही. एकदा तुम्ही सभासद झालात ना की या तुम्हाला वाटलं मी या सगळ्या 6च्या 6 सेक्टरमध्ये काम करू शकतो तर 6मध्ये करा. तुमचं जर तेवढं बँडविथ असेल, तुमची तेवढी तयारी असेल, तुम्ही 100% करू शकता. असं करू शकतो सगळं. हो, 100%. सो आपलं पहिलं ऑफिस पालघरला, सॉरी 3रं ऑफिस, पहिलं ऑफिस ठाणा, 2रं दुबई, 3रं पालघर. नमस्कार सर. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि मी आता ह्या मंचावरून प्रथम सभासद होऊ इच्छितो. आताच्या आता मी लगेच ऑनलाईन ट्रान्सफर करायला. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, बाहेर आपलं एक काउंटर असेल, तुम्हाला 1000 रुपये भरून तुम्ही सभासद होऊ शकता. बाकीचे पैसे तुम्ही 10 फेब्रुवारीपर्यंत भरू शकता. आणि ज्यांना फुल पेमेंट इमिजिएटली करून रजिस्ट्रेशन करा तरी बाहेर काउंटरला तुम्ही भरू शकता. तिकडे बाहेर स्मिता मॅडम असतील आणि वीरेंद्र पवार असतील, त्यांना भेटा तुम्ही, ते तुम्हाला गायडन्स करतील. थँक्यू व्हेरी मच. चला, पहिला सभासद आपला आला. अरे माईकचं प्रॉपर करा ना प्लीज. सॉरी, हे प्लॅनमध्ये नव्हतं त्यामुळे ते माईकचा आवाज प्रॉपर नाही येत. हॅलो. हां, नमस्कार. नमस्कार सर, मी सोनाली चित्रे घाटकोपरून बोलते. तुमचे मी प्रोग्राम अटेंड केले आहेत आणि सगळे मी तुमचे डिजिटल मार्केटिंग आणि या सगळे मी बघते. मला आता तुम्ही जे प्रोग्राम तुम्ही आता जे सांगितलं की हे तुमचं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण पुढे उद्योग सुरू करू शकतो. मला विचारायचं आहे की तुमचं ह्याच्यामध्ये तुम्ही जे उद्यमी आहेत त्यांना तुम्ही प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन्समध्ये सहभागी करून घेणार आहात? हो हो, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, आता काय ह्याचं काम कसं? गुड, यू आज दिस.
हे 21 लोक जिथे बसलेले आहेत किंवा 21 आता लोक इथे कमी असतील पण 21 लोक हे एक बेसिक आपण ढाचा त्याचा रेडी करणार आहोत. मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, मला माहिती आहे मला कुठे पोचायचं आहे, पण दिस इज नॉट पॉसिबल विदाउट यू पीपल. सो त्याच्यासाठी एक बेसिक प्लॅनिंग कमिटी बसेल, त्याच्यामध्ये हे प्रत्येकजण हेड करतील त्याला, आणि तुम्हाला तुमच्यापैकी प्रत्येकाला जर त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल, जे सभासद होतील त्यांना मी पर्सनली बोलवून की आपण पर्सनली मीटिंग करून इन्व्हाइट करणारच आहे की तुम्ही या प्रोसेसमध्ये भाग व्हा. होता येईल का असं नाही, पण तो भाग व्हा, कारण तुम्ही जोपर्यंत बेसिक स्टेजपासून त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घेणार नाही तोपर्यंत ते खूप वाढणं किंवा तुमची त्याची अटॅचमेंट होणार नाही. सो मी प्लॅटफॉर्म जसं म्हणालो की मी रेडी, आता हेल्थकेअरमध्ये IVF वगैरे सेक्टर्स आहे त्यात मी ऑलरेडी काम करतोय. त्याच्यात तुम्हाला फार हे नाही, त्याच्यात तुम्हाला फार म्हणजे रेडी आहे त्यात काय करता नाही, पण जे रेडी नाही ते तुम्ही नक्कीच करू शकता. अजून एक प्रश्न आहे माझा की तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही दुबईमध्ये हे ऑफिस चालू करणार आहात. मला असं वाटतं UAE मध्ये, दुबई एक्साइज नाही, UAE मध्ये मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये, बेसिकली आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना, हे युरोप, कॅनडा आणि ऑफकोर्स अमेरिका ह्यामध्ये खूप डिमांडेड आहेत. बरोबर. आणि त्याच्यामधले फूड प्रोसेस हे जे आहे किंवा अगदी आपलं तुळशीचा रस जो आहे तो पण हे आहे, ह्यावर तुम्ही अर्थात काम केलंच असेल तर तसेही काय करणार असाल तर मी स्वतः याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये समजा तुमचे काही प्रोडक्ट्स असतील तर हे मी माझ्याकडे जे रेडी आहे ते तुमच्या प्लॅटरसमोर ठेवलेलं आहे. तुमच्या डोक्यात असेल किंवा हे पण प्रोडक्ट आहे की आपण जे याच्यात उद्यमी बरोबर जोडू इच्छिता तर ते पण करू शकता. एक्सपोर्टसाठीचा तर प्लॅटफॉर्म ओपनच आहे सगळ्यांसाठी, पण तसं जर काही असेल तर आपण नक्की त्याच्यावर एकदा बोलून विचार करून करता येऊ शकेल. ओके. सर्वात शेवटचा तिसरा प्रश्न, प्रोसेस प्लांट म्हणजे हे जे काही डिहायड्रेशन किंवा फूड प्रोसेस करता, प्रोसेस प्लांट कुठे उभारणार आहात का, असं काही आहे तुमच्या याच्यामध्ये? आत्ता ॲज ऑफ नाव प्रोसेस प्लांट उभारण्याचं प्लॅनिंग नाही आहे, कारण आत्ता बेसिक जो प्लॅन आहे तो हा जो सेटअप आहे हा एका लेवलपर्यंत नेणं. डिहायड्रेशनमध्ये मी जो एक्सपोर्ट करायला लागलो तेव्हापासूनची इच्छा आहे की डिहायड्रेशनचा स्वतःचा आपला प्लांट असावा, डिहायड्रेट गार्लिक, अनियन किंवा कुठलेही फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, पण तो इतक्यात इमिजिएटली प्लॅनमध्ये नाही आहे. ठीक आहे, मला त्याच्यामध्येही इंटरेस्ट आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. सर नमस्कार सर, मी अंकुश पांडव अमरावतीवरून आलेलो आहे. ओके. आणि उद्यमी महाराष्ट्र 8x2चं उद्यमी आहे. ॲक्च्युली मी मशिनरी इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्समध्ये सुरुवात केली आहे आणि मला आता इम्पोर्ट करायचं आहे मटेरियल, आणि मी जर्मनीला पण कॉन्टॅक्ट केलेला आहे. जर्मनीवरून मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आणि सगळे जे रेट्स आणि हे सगळे रेट्स मॅनेज झालेले आहेत, त्यांनी पण त्याच्यावरती अप्रूव्ह दिलेलं आहे. तर आता मला प्रश्न असा पडतोय की इम्पोर्टसाठी त्यांनी रुपये चार्जेस कुठे होणार, तर ती ना जी अमाऊंट होती ॲक्च्युली प्रोडक्टची त्याच्यापेक्षा 1.5 जास्त अमाऊंट मला हे सगळं आहे ना, तुम्ही मी जर आता एक्सपोर्ट सांगतोय तर माझा मुळात मेन इंटरेस्ट जास्त एक्सपोर्टमध्ये असतो, पण तुम्ही सभासद झाल्यानंतर तुम्ही हे इम्पोर्टमध्ये पण करू शकता. इम्पोर्टमध्ये उद्यमी तुम्हाला त्या बाबतीत पण मदत करेल. सो मला असं हे करायचं, तुमचे प्रश्न अनेकांचे भरपूर असतील. आत्ता जे मी सांगितले त्याच्या बाबतीत जर तुमचे काही प्रश्न तर ते विचारा प्लीज. सो आपला फोकस डायवर्ट नको व्हायला. हॅलो. हां सर, इथं सर मी प्रकाश वायकर पुण्याहून आलो आहे. सर तसं आपण बघतो की चायना त्यांच्याकडं मॅक्झिमम डिमांड जी आहे ना ती आपल्याकडून इम्पोर्टची आहे. तर तसं जसं आपण बोलले की लोकलमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करू शकतो, तर तसं आपण काही जे प्रोडक्ट्स आहेत विच वी आर ॲक्च्युली डिपेंडेंट ऑन चायना, तसं आपण काय इथं ह्या माध्यमातून करू शकतो का? लाईक वुडन प्रोडक्ट्स जे ॲक्च्युली युरोप, इंडिया असे बरेच कंट्री, मोठे मोठे कंट्री चायनाकडे जातात. तर आपण जर असं काही चालू केले मॅन्युफॅक्चरिंग, सो दॅट विल बी व्हेरी फ्रुटफुल. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इनिशियली वी आर स्टार्टिंग विथ काय म्हणतात तुमचं टेक्स्टाईल किंवा ॲपरल्स. पुढे प्लॅन आहेत, पण हा प्रवास हे 5 क्षेत्र जर माहिती आहे की मला त्यात माझी एक्सपर्टीज आहे, मी ऑलरेडी करतो आहे. बाकीच्या जर तुम्हाला वाटतं आपण करायला पाहिजे तर तो फ्लो आपला एकदा स्टार्ट होऊ दे. आणि चायनावरची डिपेंडन्सी किती आहे आणि किती नाही ना हे पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्हाला कळेल की चायनाचा किती डाऊनफॉल चालू झाला होतो आहे. इंडिया इज एक्सपेक्टेड, म्हणजे जसं मागे सांगितलं होतं फोर्ब्स मॅगझिनचा एक सर्वे झाला होता की त्या सर्वेमध्ये विचारलं होतं की विच कंट्री वुड यू लाईक टू इम्पोर्ट फ्रॉम इन्स्टेड ऑफ चायना. त्यात सगळ्यात पहिला प्रेफरन्स इंडियाला होता. तो प्रेफरन्स आजही आहे. आणि आता पोस्ट कोविड आपल्याला खूप मोठी संधी उपलब्ध होती आहे इंटरनॅशनल मार्केट्समध्ये. आणि युरोप, US
ह्याच्यापेक्षा इतर देश आहेत जिथे आपल्याला मार्जिन जास्त मिळू शकतात. मला विचाराल तर माझा फोकस कधीच युरोप US वर नसतो, कारण तिकडे एक तर सगळ्यात पहिले क्वालिटी नॉर्म्स खूप स्ट्रॉंग आहेत. दुसरं म्हणजे रिजेक्शन झाल्यानंतर पॉसिबिलिटीज आहेत की तुम्ही ब्लॅकलिस्ट होऊ शकता मेजरली एडिबल प्रोडक्टमध्ये. पण त्याच्यापेक्षा इतर अल्टिमेटली काय करायचं, म्हणजे मी अमेरिकेत एक्सपोर्ट करतो हे सांगायचं आहे की मी एक्सपोर्टमध्ये एवढा पैसा कमवतो हे सांगायचं आहे, हे तुम्ही ठरवा. सो काय करायचं त्याच्यावरनं यू कॅन डिसाईड. बट येस, इतर कंट्रीज आहेत तिकडे जास्त स्कोप्स आहेत आणि जिथे जास्त इंडियाचे प्रोडक्ट इन्व्हायटिंग आहेत. सो प्लॅन आहेत बरेचसे, पण हे प्रायमा फेसी हे जे फिक्स प्लॅन आहेत किंवा फिक्स्ड ज्याचं बेस रेडी आहे ते आता मी समोर ठेवले आहे तुमच्या. ओके सर, थँक्यू. थँक्यू. तर मी अभिजित महिंद पुण्याहून बोलते. मी 5च्या ग्रुपमध्ये येतो. तर बेसिकली कसं आहे की आपण जसं म्हणतो आपली 12वी बॅच चालू आहे हां, तर 12व्या बॅचपर्यंत आपण जे म्हणतो की 5,000 ते 7,000 लोक संलग्न आहेत. पण त्याच्याबरोबर आपण जर हा रेट कम्पेअर केला की बाबा एक्सपोर्टमध्ये किंवा डोमेस्टिकमध्ये ॲटलिस्ट किती उभारले, हा रेशो आहे ना, हा याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे जेवढा एक्सपेक्टेड आहे तेवढा नाही होत सध्या. मग मला एक सजेशन म्हणजे ॲज अ मी पण बिगिनर आहे याच्यामध्ये, मी जे फेस केला काय काय प्रॉब्लेम की जनरल बेसिक असतात गोष्टी की एखादा चॅप्टर शिकवतो आपण किंवा चॅप्टरबद्दल एखादं माहिती येते, तर लोकांचे बरेचसे QA असतात, क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्न असतात की जे काय काय सिली पण असतात. तर चॅप्टर वाईज असं आपण जर थोड्याफार QAचा एखादा फॉर्मॅट ठरवला किंवा ते जर केले तर बऱ्याच लोकांचं की स्टकअप होतात गोष्टी. आणि मी पर्सनली आम्ही ज्यावेळी हसन सरांना किंवा आपल्या टीमला ज्यावेळी आम्ही एक्सपेक्टेड करत असतो की बाबा ह्या QAs रिझॉल्व करावा किंवा काय, मान्य आहे की त्यांचा पण वेळ नसतो, ते देऊ शकत नाही. तर तशी अशी एक डाटा बँक तयार केली तर लोकांचे बरेचसे प्रश्न आहेत 80-90%, तर त्यांच्याच लेवलला तिथं त्या रिझॉल्व होते. गुड सजेशन. पण आपण ऑलरेडी याच्यावर काम करतोय. उद्यमी महाराष्ट्राची वेबसाईट चालू होईल लवकरच. त्या वेबसाईटवर हे सगळं असेल. माझे स्वतःचे ब्लॉग्स असतील प्रत्येक प्रोडक्टच्या बाबतीत. प्लस आता मी व्हिडिओज पण काही चालू करतोय करायला, प्रोडक्ट वाईज व्हिडिओज. तर ते व्हिडिओमार्फत देखील तुम्हाला लवकरच मिळेल. कारण होतं काय माहिती का, प्रॅक्टिकली स्पीकिंग जोशमध्ये सगळं चालू केलं, पण हा तामझाम इतका मोठा वाढेल नाही वाटलं नव्हतं. त्यामुळे आता झालं आहे काय की आमचे एक्झिस्टिंग बिझनेस थोडेफार अफेक्ट व्हायला लागलेले आहेत की त्याच्यामुळे आपण मग ते बिझनेसेस थोडेसे आम्ही स्टेबल करण्याचे, मी काय हसन सर असतील तर ते थोडेसे स्टेबल करून या सगळ्या याच्यावर आपण ऑलरेडी काम चालू आहे. म्हणून ही कोऑपरेटिव्ह आणि म्हणून हे जे स्टेजवरती माणसं आहेत हे लोक पूर्ण वेळ त्या गोष्टीसाठी देतील. सो डोंट वरी. ह्याच्या पूर्वीचं जे काय इश्यूज असतील किंवा क्लॅरिफिकेशन्सचा प्रॉब्लेम असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल बॅचेस आहेत आपल्या. फिजिकल बॅचेस मला माहीत नाही आपल्या कितीला माहिती जणांना माहिती आहे की फिजिकल बॅचमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलीत तर फिजिकल बॅचमध्ये तुम्हाला ट्रेनिंग तर दिलंच जाईल, प्लस दर महिन्याला 3 तास आपला एक फॅकल्टी तिकडे असेल जो तुमचं त्या महिन्यातले जे काही प्रश्न आहेत ते कम्प्लिटली सॉल्व्ह करेल. अँड दिस विल गो ऑन फॉर नेक्स्ट 3 years. आणि इवन फॉर आपले ऑनलाईन बॅचेस पण ह्या सेम फॉर्मॅटमध्ये ऑनलाईनमध्ये मी चालू करतो आहे. सो क्वालिटी वाईज येस, आय अंडरस्टँड तुमचं जे म्हणणं आहे ते इट इज नोटेड. जो उद्देश आहे की इंडिपेंडेंटली वर्क करायचं तो जास्त सफल होईल. आणि दुसरा प्रश्न मला असं राहत आहे की आता याचं जे रजिस्ट्रेशन करायचं किंवा काय तुम्ही जी डेट ठरवली किंवा हे केलं तर त्याच्यामध्ये काही म्हणजे फायनल डेट किती ठरवली? फायनल डेट आता ह्याचं कसं आहे म्हणजे याची रजिस्ट्रेशन कोऑपरेटिव्ह याची रजिस्ट्रेशन बेसिक रजिस्ट्रेशन प्रोसेस झालेली आहे, पण सभासद झाल्यानंतर सभासदांची पण रजिस्ट्रेशन प्रोसेस खूप टीडियस आहे. आणि जोपर्यंत ही प्रोसेस रजिस्ट्रेशनची कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुढे प्रॅक्टिकली किंवा बेसिक बॅकएंडचं काम चालू होईल, पण प्रॅक्टिकली फील्डवरती काम करणं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे ती 10 फेब्रुवारी तारीख ठेवली, कारण रजिस्ट्रेशनला 1.5 ते 2 महिने जाणार पुढचे. सो म्हणजे 10 फेब्रुवारी टार्गेट आहे, तर एक फार तर एक 2-3 दिवस पुढे मागे करता येऊ शकेल. कारण 15 फेब्रुवारी आपल्याला सगळ्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन ते रजिस्ट्रारला सबमिट करून 15 फेब्रुवारीपासून प्रोसेस चालू होईल. पुढचे 1.5 महिने म्हणजे नेक्स्ट फिनान्शियल इयरमध्ये ॲक्च्युअल आपण एक्सपोर्ट करायला चालू करू. सो तोपर्यंत तुमचे रिसर्चेस बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये चालू. समजा तुम्ही रजिस्टर केलं, तुम्ही सांगितलं माझं प्रोडक्ट आहे फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल, तर फार्मास्युटिकलसाठी काय लागणार आहे, कसं लागणार आहे, हे पण एक बॅकएंड टीम काम करते. तर त्या टीमला 1-1.5 महिना लागेल. सो 10 फेब्रुवारी टार्गेट आहे, पण 1-2 दिवस पुढे मागे विल मॅनेज इट. पण तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते आज 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन आज करावं लागेल. याचं कारण एवढंच आहे की वी नो की काय क्वांटम येतो आहे, कारण त्याप्रमाणे पुढचे प्लॅनिंग्स होतील. अजून काही प्रश्न कोणाचे?
हॅलो, नमस्कार सर. माझं नाव स्वप्नील माळी. नमस्कार. सर, मला प्रश्न असा होता की जसं तुम्ही आता सांगितलं ॲग्रिकल्चरमध्ये, तर समजा माझ्याकडे काही प्रॉडक्ट आहे लाईक मका किंवा कांदा काहीही असेल, तर त्याच्यामध्ये क्वांटिटी रिक्वायरमेंट तुमच्याकडून येणार की माझ्याकडे जी क्वांटिटी आहे तीच मी सप्लाय करायची, क्वांटिटी प्लस क्वालिटी बोथ? ओके, तर क्वांटिटी रिक्वायरमेंट कसं त्याचे दोन पद्धतीने काम होतं. आपल्याकडे रिक्वायरमेंट येते, इंटरनॅशनल आपले जे बायर्स आहेत, माझे जे वर्षानुवर्ष यांच्यावर काम करतो त्या बायर्सकडून रिक्वायरमेंट येते. त्या बायर्सची रिक्वायरमेंट आपण आयडेंटिफाय करून, आत्तापर्यंत कसं होत होतं की माझे प्रोडक्ट्स आहेत, माझे बायर्स आहेत, शांत काम चाललं आहे, डोक्याला ताप नाही. आता मी ताप वाढवतोय थोडासा की आपण इतर बायर्सना देखील अप्रोच करायला ऑलरेडी चालू केलं आहे. बायरचा डेटाबेस आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण करायला चालू केलेलं आहे. सो बायरकडनं रिक्वायरमेंट येईल. समजा मला एक रिक्वायरमेंट आली 5 टनची आणि तुमच्याकडे 1च टन अवेलेबल आहे, तर तुमच्यावर इतरही आपले महाराष्ट्रभरातले उद्यमी ज्यांच्याकडे तो मका अवेलेबल असेल, सो ते 4 टन आपण एकत्र करणार आणि एक्सपोर्ट करणार. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार, तुम्ही सांगा की माझ्याकडे एवढं प्रोडक्ट आहे, मला एकट्याला करायचं आहे, वी विल फाइंड अ बायर अकॉर्डिंगली. ओके. आणि आपण आता काय करतोय हे कसं इतका कॉन्फिडेंटली मी कसं सांगू शकतो की तुमचा प्रॉफिट पण देईन मी, हे युजली कोण बोलत नाही की प्रॉफिट द्यायची जबाबदारी आमची. तर आपण तिथे आपला सेटअप जो उभा करतोय. ओके. सो फॉर यू उद्यमी वुड बी युअर बायर. ओके. जी उद्यमी तुमचीच आहे, ज्याच्यामध्ये तुमचे स्टेक्स आहेत. सो यू आर द बायर अँड यू आर द सेलर इन द इंटरनॅशनल मार्केट. ओके. आणि सर, सेकंड क्वेश्चन असा होता की ही जी संकल्पना तुम्ही सांगितली उत्तम आहे, पण त्याची आम्हाला काही हार्ड प्रिंट किंवा असं ब्राउझर टाईप काही? हो, मी आता ग्रुपवर गेले का आपल्या सौरभ, आपल्या सगळ्या ग्रुप्सवरती याचं एक डिटेल्ड हे येऊन जाईल. ओके. आणि ऑफकोर्स जेव्हा तुम्ही सभासद व्हाल त्यावेळेस तुमच्या ट्रेडच्या वेळेस तुमच्यावर एक लीगल बॉन्ड साईन केला जाईल. ओके. ह्याला लिगली आपण खूप स्ट्रॉंग करतोय, कारण इथे कसं आहे, तुम्ही पण बाउंडेड आहात, आम्ही पण बाउंडेड आहोत. वी आर बाउंडेड टू पे यू द मनी. वी आर बाउंडेड. समजा आपल्या तिकडच्या समजा सेल तिकडे नाही झाला, दुबईमध्ये गेल्यानंतर, UK गेल्यानंतर, US गेल्यानंतर, आणि हे आपण टार्गेट मार्केट फक्त दुबई ठेवत नाही. दुबईमध्ये फक्त ऑफिस चालू होतं आहे, कारण इतर कंट्रीचं इम्पोर्ट अँड एक्सपोर्टचं इझी पडतं, पण ह्याचा टार्गेट मार्केट वुड बी द वर्ल्ड. सो 16 प्रोडक्ट्स आयडेंटिफाय जे केलेत ते 16 प्रोडक्ट्स आणि टार्गेटेड कंट्री ॲज ऑफ नाव मला विचाराल तर 122 हसन 22 134 ओके. 134 कंट्रीज आपण टार्गेट करतोय. सो त्या 134 कंट्रीची रिक्वायरमेंट टार्गेट ह्याच्या मागचं माझं एकच आहे की महाराष्ट्र हा जो एक्सपोर्टमध्ये जो फिगर जी महाराष्ट्राची दिसते, जी JNPT पोर्टवरनं जास्त होते, पण त्या JNPT पोर्टवरनं एक्सपोर्ट करण्याचा क्वांटम महाराष्ट्रातनं जास्त असावा, जो आत्ता नाही आहे. आणि सर, ते लोकल बिझनेस तुम्ही सांगितले, रिअल इस्टेट असो किंवा अजून काही, त्याचे पण थोडे डिटेल्स भेटले? हो, सगळ्याचे तुम्हाला एक प्रॉपर मी काम करतो, एक प्रॉपर डिटेल व्हिडिओ बनवतो मी. आत्ता जस्ट एक ओव्हरऑल तुम्हाला एक रफ पिक्चर सांगितलं त्याचं, पण ते आत्ता होणार नाही वन्स, कारण काय बिझनेस सिक्रेट्स आहेत, ते रिव्हील करणं सगळ्यांसमोर पॉसिबल होणार नाही, म्हणून मी एका लिमिटपर्यंत सांगू शकत नाही. वन्स यू आर, आम्ही मेंबरशिप घेतल्यानंतर, हां, मेंबरशिप तुम्ही घ्या, तुम्हाला ते डिटेल्स सांगितले जाते, आणि आफ्टर दॅट इफ यू फील की आय वॉन्ट टू विड्रॉ, यू कॅन विड्रॉ. ओके. थँक्यू सर. ओके. नमस्कार सर. नमस्कार. मी प्रवीण सामंत बोलतोय. आमचे काही प्रश्न असतात साधे लिगल पण असतात वगैरे, तर त्याच्यासाठी कन्सल्टेशन पॉईंट्स तुम्ही प्लॅनमध्ये ठेवावेत. आता मी मुंबई आणि ठाण्यामधला पीपलला पटकन कॉन्टॅक्ट करू शकतो, पण बीड किंवा जळगाव, औरंगाबाद या ठिकाणचा साधा शेतकरी आहे, तो कॉन्टॅक्ट करायला तेवढी कनेक्टिव्हिटी नाही आहे. तर त्याबद्दल तुम्ही काहीतरी प्लॅन करावं असं वाटतं. म्हणजे कसली कनेक्टिव्हिटी म्हणता तुम्ही? म्हणजे मोबाईलने आपण कनेक्टिव्हिटी करू शकतो किंवा व्हॉट्सअपवर करू शकतो. आमचे काही प्रश्न आहेत ते कागदावर लिहून किंवा एखाद्या बाय वोकल बोलणं झालं तर त्याचं कन्सल्टेशन म्हणजे तुमच्याकडनं मिळण्यासाठी काहीतरी तुमचा कनेक्टिव्हिटी प्लॅन पाहिजे. मी आता तेच सांगितलं की मी मार्च महिन्यापासून फेब्रुवारी मिड नंतर दर महिन्याचे 5 दिवस हे फक्त आपल्या उद्यमीतल्या लोकांना भेटण्यासाठी ठेवणार आहे. तिकडे तुमचे जे प्रश्न असतील की मला बायर नाही मिळत आहे, मला प्रोडक्ट नाही मिळत आहे, मला हे नाही मिळत आहे, मला प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं हे माहीत नाही आहे, सिली क्वेश्चन्स असू, सिरियस क्वेश्चन्स असू, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला मी ते 5 दिवस फक्त आपल्या कामासाठी ठेवलेले असतील. पण महाराष्ट्र कसा कव्हर करणार? म्हणजे समजा तिकडे तुम्हाला औरंगाबादला जायचं आहे किंवा तिकडचा सर व्यवसाय कोणाचा आहे?
व्यवसाय आपल्या जे उद्यमीचे जे लोक आहेत त्यांचाच आहे. तुमचाच व्यवसाय ना. माझा व्यवसाय नाही आहे, मला चालू करायचा आहे. मला चालू करायचं आहे तुमच्या हेल्पने. हो, मग एक्झॅक्टली तुमचा व्यवसाय स्वतःचाच असणार आहे. चालू केल्यानंतर तुमचा स्वतःचा असणार आहे. हो. तर त्या व्यवसायासाठी एफर्ट्स तुम्हालाच टाकायला लागतील. मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी इकडनं गुजरातला जाऊन 1.5 महिना राहिलो होतो घरदार सोडून प्रोडक्ट रिसर्च करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी फिरणे हे हेक्टिक आहे. त्यासाठी हेक्टिक होतं ना हे सगळं फिरणे वगैरे. त्यासाठी तुमचे एजंट्स किंवा तुमचं कन्सल्टेशन पॉईंट पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मी तो प्रयत्न करून बघितला. तुम्ही जे म्हणता एजंट्स माझे नसू शकतात. आय एम नॉट अ प्रोडक्ट. ओके. माझे रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतात, पण तो मी प्रयत्न एकदा करून बघितला. पण होतं काय, रिप्रेझेंटेटिव्ह भेटल्यानंतर परत होतं ठीक आहे आता ओंकार सरांशी बोलतो. सो एव्हरीवन वॉन्ट्स टू मीट मी. अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली काही म्हणता येईल त्याला. सो त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे, मी माझ्या ऑफिसमध्ये जिल्हा मीटिंग मी करून बघितल्या. म्हणजे नाशिक जिल्ह्याची मीटिंग झाली, पुण्याची झाली. पुण्यामध्ये 250 लोकं आली होती भेटायला. नाशिकमध्ये ते 168 वर लोकं होती. पण त्यातनं होतं का म्हणजे त्यातनं आउटपुट मिळत नाही. मग ती एकदा मीटिंग झाली, मी परत दर महिन्याला त्या जिल्ह्यांमध्ये येऊ शकत नाही. सो बेटर वे मी 2 बेस ठरवेन जे महाराष्ट्राला कनेक्टिव्हिटी वाईज इझियर पडतील. त्या 2 बेसमध्ये एक दिवस 1 महिना 5 दिवस इथे असेल, 1 महिना 5 दिवस दुसरीकडे असेल. हा दिस इज द बेस्ट ऑप्शन दॅट आय कॅन गिव्ह यू. किंवा व्हॉट्सअपवर एखादं टाईप पिप करून क्वेश्चन्स त्यांनी टाकले तर ते तुम्हाला तिथल्या तिथे त्या पॉईंटला. पण ते प्रश्न असेही सॉल्व्ह होत असं. तुम्ही मगाशी मला विचारत की काय म्हणतात टेक्नॉलॉजीचा वापर न करता कसं होऊ शकेल, म्हणून मी उत्तर दिलं तुम्हाला. पण व्हॉट्सअपवर टाईप करून आपले ग्रुप्स असतात उद्यमीचे, त्या ग्रुप्समध्ये टाकले तरी प्रश्नाची उत्तरं मिळतात. मी म्हणतो मुंबई आणि ठाणे वगैरे आणि बाकीचे पुणे वगैरे ठीक आहे, पण बाकीचा जो शेतकरी अज्ञानी आहे त्याच्यासाठी मग काय करू शकतो तो? जो शेतकरी अज्ञानी आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कुठे बीडचं कोण आहे ते आता भगवानवाणे कुठे गेले? हा बीडचा आहे, भगवानवाणे औरंगाबादचे आहेत. हे लोक काय करतात, जर टाईप करायला नाही जमत तर मग ऑडिओ मेसेज पाठवतात. तेच मी म्हणतो कनेक्टिव्हिटी आणि कन्सल्टेशन पॉईंट. सर मला असं वाटत नाही की मी कनेक्टेबल नाही. हा अगदी पुढे फॅमिलीवर बाहेर गेलो तर फेसबुकवर आणि मी व्यवस्थित तुमचं बघितलं. फेसबुकवर मी सजेस्ट नाही करतो. मला अनेकांनी सजेस्ट केलं होतं की आपण फेसबुकचे ग्रुप चालू करू, पण ते ओपन होतं खूप. फेसबुक नको, व्हॉट्सअप वगैरे जे सिग्नल सारखे जे आहेत. व्हॉट्सअपवर ऑलरेडी आपलं होतं सर, काही प्रॉब्लेम नाही. सर माझं नाव डॉक्टर सुधीर भुयार आहे. मी नागपूरहून आलेलो आहे. सर माझं एक जे आता तुम्ही जे सुचवलं यामध्ये जी आपली टीम आहे त्यांना एक असं सजेशन होतं की जसं सर आपल्यामध्ये बरेच लोक असं आहेत की ज्यांना बराच पास्ट एक्सपिरियन्स आहे प्रत्येक आपापल्या फील्डमध्ये. तर त्यापैकी जे त्यांच्या पर्टिक्युलर फील्डमधले एक्सपर्टाईज असतील त्यांचं एक आपल्या टीमने नोटिंग करावं. फॉर एक्झाम्पल जसं की सर आपले एवढे उद्यमी इथे आहेत तर प्रत्येकजण आपला व्यवसाय म्हणजे एक्सपोर्ट करणार तर त्याला पॅकेजिंग लागणार. तर फॉर एक्झाम्पल बबल रॅप आहे तुमचं बिओ. आपण आता याच्या गुड थिंग यू टोल्ड मी दिस थिंग. आपण उद्यमीचं एक ॲप चालू करतोय. दीपिका भाण म्हणून त्याच्यावर ऑलरेडी काम करतायत. ते ॲप एकदा रेडी झालं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे बिझनेसेस रजिस्टर होतील त्याच्यामध्ये. आणि मग कोण कुठल्या बिझनेस इंटरनल कनेक्टिव्हिटी त्याच्यात मेंटेन होऊन जाईल आणि एक्सटर्नल कनेक्टिव्हिटी पण असेल. हां रजिस्टर होईल सर. किंवा समजा सर माझं म्हणणं हे होतं की जसं ज्या पर्टिक्युलर व्यक्तीचं पर्टिक्युलर फील्डमध्ये एक्सपर्टीज आहे, जसं मी पॅकेजिंगचं एक्झाम्पल घेतलं तर जसं आपल्यापैकी जसं इथे जवळपास जसे 500 ते 600 लोक जमलेले आहेत तर त्यापैकी समजा 3 लोकांची जर समजा पॅकेजिंग म्हणजे एक्सपर्टीज असेल तर त्यांनी मेजर प्रॉब्लेम असतो सगळ्यांना मार्केटिंग. तर समजा त्यांनी जर आपल्या सगळ्या उद्यमींनी जर त्यांना अप्रोच केला आणि त्या आपल्याच लोकांमधल्या 3 जणांना जर आपण पॅकेजिंगमध्ये जर त्यांना स्टार्ट करायला दिला. मला माझ्यामध्ये सगळ्यांना अवंतीने एक ग्रुपवरती मेल हे पाठवला होता, फॉर्म पाठवला होता की तुमचे बिझनेसेस रजिस्टर करा. हे त्याच्यासाठी होतं. सो सून दॅट विल हॅपन, डोंट वरी. ओके सर. ओके. हां मॅडम. ओके ग्रेट. अजून एक ऑफिस उद्यमीचं. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. मी संदीप वागचौरे, 9 बॅगचा मी स्टुडंट आहे. तर सर माझा प्रश्न असा होता ना की मी ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये मी एक्सपोर्ट करू इच्छितो आणि बहुतेक माझे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी वगैरे झालेले आहेत. आणि कालच अपेडाला मी व्हिजिट पण केली जे सानपाड्याला ऑफिस आहे. तर सर आपलं जे उद्यमी यूथ कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ना तर ती कॉन्सेप्ट ती खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व होऊ इच्छितो. पण सर जे पण आपले सभासद आहेत तर माझी एक सूचना आहे
की प्रत्येकाला एक आयडेंटिफिकेशन नंबर द्यावा, म्हणजे आयडेंटिटी कार्ड. कारण का कल्पना चांगली असल्यामुळे सभासद वाढणार याबद्दल प्रश्नच नाही. मग प्रत्येकाला एक स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन नंबर असेल ना तर खूप चांगलं होईल. आपण याच्यासाठी काय करतोय, आपली उद्यमी महाराष्ट्राची एक वेबसाईट बनेल जी ट्रेनिंग्ज आणि एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल असेल. उद्यमी यूथची एक वेबसाईट असेल, त्याच्यामध्ये प्रत्येकाचे लॉग इन्स असतील. त्या लॉग इन्समध्ये तुमचे इंडिव्हिज्युअल आय डीज असतील, त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करू शकता. तुमचा जो बिझनेसशी रिलेटेड ॲक्सेस आहे तो तुम्हाला ॲक्सेस इंडिव्हिज्युअली दिला जाईल. सो तुमची संकल्पना छान आहे आणि ऑलरेडी आपण त्याच्यावर काम करतोय. आणि आयडेंटिफिकेशन नंबर तुम्ही जे बोललात तर आपण आपले आय डीज क्रिएट करतोय. आय डी कार्ड्स असतील आणि त्या आय डी कार्ड्स ते मी तुम्हाला एकदा वन्स यू रजिस्टर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन. मी खूपच आत्ता सगळ्या गोष्टी ओपनली नाही करू शकत काही कारणामुळे. सो ते मी सांगेन तुम्हाला. धन्यवाद. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की जे तुम्हाला मी शब्द दिला होता की तुमचा व्यवसाय चालू करून द्यायचा, तो शब्द माझ्या व्यवस्थित लक्षात आहे आणि तो शब्द परत एकदा सांगतो, तो शब्द पूर्ण करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. विश्वास ठेवाल नाही ठेवाल मला माहीत नाही, पण एक गोष्ट सांगतो, इथे जर तुम्ही उद्यमी युथबरोबर कनेक्ट झालात, सभासद झालात, तर पुढच्या 5 वर्षांमध्ये इथे जेवढे 500-550 लोक आहेत त्यातले 100% लोक करोडपती झालेले असतील. हा माझा दुसरा शब्द आहे तुम्हाला. कारण मला माहिती आहे माझे विजन्स काय आहेत, मला माहिती आहे मला काय करायचं आहे आणि मला माहिती आहे मी तुम्हाला कुठे घेऊन जाणं हा चुकीचा शब्द आहे, पण तरी बोलतो की मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो आहे मला माहिती आहे. विश्वास ठेवून आपल्या ग्रामीण भागातनं महाराष्ट्रातनं इथे आल्यात, पुन्हा एकदा विश्वास ठेवा. बाकी जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. ओके. सो बाकीचे प्रश्न असतील तुमचे सगळ्यांचे मला मान्य आहे, ते आपण नेहमीच आपण करतो की शेवटचा माणूस जाईपर्यंत ऑनलाईन बंद होणार नाही, पण इथे ते शक्य नाही आहे कारण हॉलवाले थोड्या वेळात घंटी वाजवतील. हो ओके. शेवटचे 3 प्रश्न घेऊया. ताई विचारा. थँक्यू. माझा प्रश्न ऐकून घ्या प्लीज. मला नाही माहिती या वेळेला हा रिलेव्हंट आहे की नाही. माझं नाव मोनिका पाटील, मी उद्यमी महाराष्ट्राच्या 10व्या बॅचमधून आहे. माझा असा प्रश्न आहे की माझं जे प्रॉडक्ट आहे ते थोडं अनयुज्युअल आहे, बिकॉज माझं प्रॉडक्ट आहे की हेअर विग्स आणि एक्सटेन्शन्स, आणि लकीली इंडिया यामध्ये नंबर 1 आहे एक्सपोर्टसाठी. पण मला कुठचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त फेस होतोय की मी उद्यमी महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रुप्समध्ये माझं क्वेरी टाकली, त्यानंतर मी मागच्या 15 दिवसापासून फक्त शोधते सप्लायर्स जे मला मिळतील, आणि मी ऑलमोस्ट मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन फिजिकली लोकांना भेटते, पण मला कोण एंटरटेनच करत नाही आहे, किंवा मी म्हणेन की मला जे हवं आहे ते मला मिळतच नाही आहे. त्यामुळे मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता हा होतोय की मी कम्युनिकेशनमध्ये चांगले, त्यामुळे मला माहिती आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली बाकी गोष्टी मी करेन, पण मला सप्लायरचा म्हणजे बायर तर तुम्ही शोधून देणार, पण सप्लायरच मला मिळत नाही आहेत. मी म्हणजे खूप मोठा ही गोष्ट माझ्याकडनं स्किप झाली होती. हे जे मी 16 प्रोडक्टची लिस्ट वाचून दाखवली, असे हे पण असं बसा बरोबर, असे अनेक लोकांचा प्रश्न असतील की मला एक्सपोर्ट करायचं आहे, माझ्याकडे प्रोडक्ट नाही आहे, माझ्याकडे सप्लायर नाही आहे, किंवा मी प्रोडक्ट ठरवलं मला ही बॉटल विकायची आहे पण माझ्याकडे सप्लायर नाही आहे. उद्यमी महाराष्ट्र सप्लायर देखील तुम्हाला देईल. नमस्कार. सो एक्सपोर्ट व्यवसाय कुठला करायचा ते तुम्ही ठरवा. जर त्या उत्तरामध्ये एक्सपोर्ट असेल तर बायर, सप्लायर, उलटं बोललो, सप्लायर, CHA, ट्रान्सपोर्टेशन, प्रोडक्टची क्वालिटी, टेस्टिंग लॅब्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं बायर, आणि बायरकडनं प्रॉफिट, ही सगळी जबाबदारी माझी झाली. नमस्कार सर. कुठे? हां हां सॉरी. माझं नाव विक्रांत देशपांडे. कदाचित या माझ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्ही दिलं असेल पण माझ्या लक्षात नसेल आलं, पण तरी विचारतो, सॉरी. आपण एखाद्याकडनं प्रोडक्ट विकत घेतो, म्हणजे शेतकरी असेल किंवा सप्लायर असेल, तर त्या कितीही टन आपण तो माल घेतला तर त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात. जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर तो पैसा आपण कसा उभा करायचा, आणि जे आपण एक्सपोर्ट करणार आहोत तुमच्याबरोबर आपल्या उद्यमीच्या जेवढे ठिकाणावर आपण एक्सपोर्ट करणार आहोत, तो व्यवसाय आपण LCवर करणार आहोत का कमिशनवर करणार आहोत, हे 2 माझे महत्त्वाचे प्रश्न आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की मी सप्लायरकडनं प्रोडक्ट कसं आणायचं, तर त्याला पैसे कुठनं आणायचे. तर मी जेव्हा पहिला एक्सपोर्ट केला माझा, त्यावेळेस माझ्याकडे हातात पैसे नव्हते, पण माझ्याकडे त्या सप्लायरला कन्व्हिन्स करण्याची पॉवर होती.
तुम्ही जर सप्लायरला कॉन्फिडन्स देऊ शकला, सप्लायरला ज्या दिवशी तुमच्यावर कॉन्फिडन्स वाटेल ना, सप्लायर तुम्हाला 40-45 दिवस सोडा तर तुम्हाला कमीत कमी 6-6 महिन्याचं म्हणून तुम्हाला वही देऊ शकेल. त्याला तुमच्याकडे एक्सपेक्टेशन्स वाटले पाहिजे. हे बिझनेसचे छोटे रूल्स आहेत की तुमच्या सप्लायरला वाटलं पाहिजे की हां यार हा माणूस मला लॉंग टर्म काहीतरी धंदा देऊ शकतो. सो त्याच्यासाठी तुमचा ऑरा, तुम्ही स्वतःला कॅरी करण्याची पद्धत, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण तुम्ही जर त्याच्याकडे गेला तर मला ना एक्सपोर्ट करायचा विचार चालला आहे तर मला जरा प्रोडक्टची रेट्स दे, तो अजिबात देणार नाही, तो बिलकुल देणार नाही तुम्हाला. तुम्ही त्याला जाऊन सांगा की माझ्याकडे 5 कंटेनरची ऑर्डर आहे, काय रेट देतो सांग, पेमेंट माझी ही असेल. तुम्ही त्याच्याकडे जाताना काय करता, मी इंडिव्हिज्युअल आहे, तुम्ही जाताना त्याकडे सांगा माझी कंपनी आहे, प्रोप्रायटरशिप म्हणजे कंपनीच असते ना, खोटं नाही बोलत तुम्ही. माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीचं अमुक ठिकाणी ऑफिस आहे, ठाण्यामध्ये राहता आपण, सांगा माझं ठाण्यामध्ये ऑफिस आहे माझं. आपण काय रजिस्ट्रेशन करताना घर म्हणून ऑफिसच करतो ना प्रोप्रायटरशिपमध्ये. जो तुमचा कॉन्फिडन्स इफेक्ट करेल ना, तो इफेक्ट दुसरी कुठलीही गोष्ट करणार. आता सांगा माझ्याकडे 5 कंटेनरची ऑर्डर आहे, हा माझे पेमेंटमध्ये का धंदा कोणाला नको आहे, प्रत्येकाला व्यवसाय हवा आहे. ते लोक माच दाखवायला कधी चालू करतात ज्या दिवशी त्यांना काय वाटतं की तुम्ही कमकुवत आहात. ज्या दिवशी त्याला वाटेल ना की हा माणूस माझ्या हातात न गेला तर माझा पुढचा करोडचा व्यवसाय बंद होईल, मला पुढचा करोडचा व्यवसाय मिळणार नाही, त्या दिवशी ती व्यक्ती तुम्हाला विदाऊट ॲडव्हान्स पण पेमेंट देईल. दुसरं, सुरुवात करण्यासाठी जो तुमचा प्रॉब्लेम येतो किंवा माझ्याकडे सप्लायर आहे पण त्याच्यावर मला पैसे द्यायचे नाहीत, त्याला घ्या ना इन्व्हॉल्व करून तुमच्या व्यवसायामध्ये. मी जे तुम्हाला बोलतो ते तुम्ही त्याला सांगा ना की तुझ्याकडे प्रोडक्ट आहे ना, तुझ्याकडे बॉटल्स आहेत ना विकायला, त्या बॉटल्स मी विकतो, तुला प्रॉफिट जाईल त्यात 50-50 करू. मिळालं ना तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला. बस धंदा आहे, जुगाड तो करना पडेगा. सो तो जुगाड कसा करायचा, तो जुगाड बरोबर शब्द आहे की बरोबर माहीत नाही मला, पण करावा लागणार. पैसे नाही आहेत तर हे कधी करावंच लागणार. गुजराती मराठी कसे वाढतात, त्यांच्याकडे पैसे असतात हातात. प्रत्येक ज्या गुजरातीने पहिला धंदा चालू केला त्याच्या हातात काही भांडवल होतं, जुगाड केला, विश्वास मिळवला. तो विश्वास मिळवला, आपलं काय होतं, अरे जमेल का मला, करेन का, नाही बोलला तर नाही बोलला तर दुसरा. सप्लायर कमी आहेत का जगा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. सो तुमचा कॉन्फिडन्स खूप गोष्टी मॅटर करतो. मी सांगितलं की मी जेव्हा चालू केलं तर माझ्या हातात हार्डली 1,25,000 रुपये होते, त्यात सगळं करायचं होतं मला. उभं राहिलं ना साम्राज्य सगळं. सो डोंट वरी ॲट ऑल. तुम्हाला हातात पैसे नसतील, सप्लायरला कन्व्हिन्स करा की तुझा एक्सपोर्ट मी करून देतो, त्याच्यावर जॉईंटली करा. अजून मी उद्यमी गणेश करपे, सिन्नर. तुम्ही मला ह्यांचं फार आवडतं, हे त्यांच्या प्रत्येक ठिकाणी लिहिताना मी उद्यमी, म्हणजे त्यांचं नाव जेव्हा लिहितात नावाच्या आधी उद्यमी लिहितात. मी सर बोला. बॅच नंबर 8. तुम्ही प्रॉडक्ट सांगितलं फायनान्स, तर फायनान्समध्ये गोल्ड लोन ठेवलेलं आहे का? नाही, आत्ता तरी नाही आहे. तर मी त्यात हेल्प करू शकतो. व्हेरी गुड. माझं गोल्ड शॉपिंग. व्हेरी गुड. पत्ता सांगा. आकांक्षा. नमस्कार, मी नवनाथ देवकर, पुण्यातून आलेलो आहे. कृषी उन्नती प्रोड्युसर कंपनी लिमिटेडला मी रिप्रेझेंट करत आहे. आणि सर्वप्रथम मला या ठिकाणी उद्यमी यूथचं आज या ठिकाणी जे उद्घाटन झालेलं आहे, आपल्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्यात. आणि नक्कीच उद्यमी यूथचा ह्या फॅमिलीचा एक सभासद व्हायला मला या ठिकाणी आवडेल. पण तत्पूर्वी मला एक प्रश्न आहे की उद्यमी यूथमध्ये इंडिव्हिज्युअलच मेंबर होऊ शकतो का त्याच्यामध्ये पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, FPC असेल किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशन तुमच्या मेंबर्स होऊ शकतात? हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. होऊ शकतात. थँक्यू. ज्याला व्यवसाय करायचा आहे, ज्याला एक्सपोर्टमध्ये आणि या मी ज्या 4 सांगितले सेक्टर, त्या सेक्टरमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करायचं, मग ती प्रायव्हेट लिमिटेड, LLP, प्रोप्रायटरशिप फर्म, ऑर्गनायझेशन, चेंबर, कोणीही करू शकतं. आणि आय एम व्हेरी शुअर ह्याच्यात पुढे जाऊन मेंबरशिप खूप वाढेल. कारण वाढेल म्हणजे पैसे नाही वाढणार, पण नंबर ऑफ मेंबर्स खूप वाढतील. कारण हा असा प्रकारचा प्लॅटफॉर्म कोणीही देत नाही. अजून काही प्रश्न? शेवटचा प्रश्न बोला. माईक चालू. माईक.
हॅलो, मी प्रशांत सपकाळ डोंबिवलीवरून आलो आहे. माझा प्रश्न होता की आपले उद्यमी यूथची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याचे जे 10,000 + 1,000 11,000 त्याच्यात एक्झॅक्टली 6 सेक्टरपैकी आयदर एकच सेक्टरमध्ये आपल्याला लोकल बिझनेस करता येईल? नाही, तुम्ही सगळ्या सेक्टरमध्ये करू शकता, पण त्याची तुमच्याकडे तेवढी बँडविड्थ असली पाहिजे. एक लक्षात ठेवा, जे उभं करतोय त्याचं नाव राखणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही एकदा सभासद झालात की तुमची इंडिव्हिज्युअल तुमच्याशी डिस्कशन होईल आणि तुमचं बॅकग्राऊंड बॅकअप वगैरे जो कसं काय असेल तो बघितला जाईल. म्हणजे काय, मी इंटरव्ह्यू नाही घेणार तुमचे, पण सजेस्ट करेन किंवा मला असं वाटतं की तुम्ही या सेक्टर तुम्ही निवडा. पण जर तुम्हाला एकापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, एकापेक्षा जास्त तुम्ही 2मध्ये करणारच आहात. एक्सपोर्ट तर आपला कोर आहेच, त्याच्यासाठी आम्ही नेहमीच आग्रही राहीन. पण जास्त क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर आपण एकदा फक्त इंडिव्हिज्युअली आपलं एकामेकाचं बोलणं होईल आणि त्याच्यानंतर ते डिसाईड करता येईल. तुम्ही त्याच फीजमध्ये आपण एक्सपोर्ट हो, असं नाही की एका क्षेत्रासाठी 10,000 टोटल ही मेंबरशिपचा हे असेल. मेंबरशिप इन द सेन्स माझे जे बिझनेस, हे मी कशाला घेतोय पैसे, तर माझे जे बिझनेस आहेत त्या बिझनेसचे नो हाऊ तुम्हाला देणार आहे मी, त्या बिझनेसचा तुम्हाला एक भाग म्हणून करून घेणार आहे. तर फ्रँचायझी फी हा शब्द वापरणं चुकीचं राहील कदाचित, परंतु ते काय म्हणतात, ब्रँड नेम वापरण्यासाठी आणि एक्सपर्टीज वापरण्याचं एक बेसिक मानधन असेल ते. धन्यवाद. लास्ट प्लीज. नाही आहे, फक्त मला एक मांडायचं इथे. माझं नाव विशाल तांबे आहे, मी दहिसर मुंबईहून आलेलो आहे. परवाच रविवारी माझ्या मित्राशी बोललो, तो कंबोडियामध्ये आहे. तर मी सध्या त्याच्याशी टायप करायचा प्रयत्न करतो, चालू आहे बोलणं. तर त्याच्याकडून मला एक म्हणजे मी स्वतः आश्चर्यचकित झालो जेव्हा मी त्याला सांगितलं मी असं हे करतो आणि मी उद्यमीची माहिती त्यालाही आहे. तो कंबोडियात बसलेला आहे, तिथे जो ॲग्री बिझनेसमध्ये आहे, पण त्याची माहिती तिथपर्यंत पोहोचली आहे. तर मला त्याचं एक आश्चर्य वाटलं की त्याला म्हणजे माझा आणि त्याचं कॉन्टॅक्ट नव्हतं बऱ्याच वर्षात, पण काल संडेला झालं आणि त्याने ती मला मी जेव्हा सांगितलं उद्यमी, तर हा उसके बारे में मैंने बहुत सुना है. तर म्हणजे हे आता गुजराती मराठी आपली भीती घ्यायला लागला असं बोलायला हरकत नाही. तो हे आहे, साऊथ इंडियन आहे, तर तो पण इंटरेस्टेड आहे. त्याला मी सांगितलं असंच आहे. आणि त्याने एक चांगली गोष्ट सांगितली की कंबोडियामध्ये इंडियन याची खूप डिमांड आहे आणि खूप चांगलं मार्केट पण आहे. फक्त आपल्याकडून तिथे तेवढं एक्सप्लोअर झालेलं नाही आहे. इंडियन लोकांकडून कंबोडियन मार्केट एक्सप्लोअर झालं नाही आहे. आणि लकीली आता तिथे जे ॲम्बॅसेडर आहेत त्या मराठीच आहेत. बऱ्याच लोकांना कदाचित माहिती असेल, या खोबरागडे मॅडम आहेत, त्या सध्या तिथे ॲम्बॅसेडर आहेत आणि त्यांची भेट झालेली आहे, कारण त्यांनी बोलवलं तिथल्या लोकल इंडियन लोकांना. तर त्यांची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त इंडियाने ट्रेडमध्ये सहभाग घ्यावा. तर म्हणजे सगळ्यांना माहितीसाठी इकडे एक आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कंबोडियामध्ये. सो माझ्या मते आपला हॉल रिकामा करावा लागणार आहे. प्रश्न तुमचे बरेच असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी देईनच. मी जसं मगाशी म्हणालो ते परत सांगतो की तुम्ही उद्यमी यूथ कोऑपरेटिव्हचे सभासद व्हा. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते बाहेर जाऊन 1,000 रुपये भरून आता रजिस्ट्रेशन करू शकतात. बाकीचे 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही भरू शकता. आणि तुमचा जो व्यवसाय आहे, जे मी नेहमी सांगतो की तुमची मेहनत करायची तयारी असेल, काम करायची तयारी असेल, व्यवसाय करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभं करायची जबाबदारी हा डॉक्टर ओमकार आदिमाळीची असेल. एवढं तुम्हाला जाण्यापूर्वी शब्द देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.